ठीक आहे, आपण चालू करूया. 40 लोक चालू करा. हा चालू करूया. आलेत का आपले गेस्ट आलेले आहेत ना? गेस्ट आले. वक्ते आलेले. हा गेस्ट नाही चालू करायचं. येस येस प्लीज. हा ठाणे जिल्हा महाराष्ट्र वैश्य समाज संघाच्या विद्यमाने आपण जे वेबिनारचे चर्चा सत्र आपण घेत आहोत आणि त्याच्या आता आजचं 12वं पुष्प आहे. विविध माध्यमातून विविध क्षेत्राच्या यामध्ये आपण गेली 2 ते 3 महिने आपण या वेबिनार मार्फत अनेक विषय आपण हाताळत आहोत. त्यातील एक आपल्या समाजासाठी बहुतांशी साधारण नवीन असलेला परंतु बरेचसे समाज बांधव यामध्ये यापूर्वी कार्यरत आहेत, परंतु अधिक समाज बांधव यामध्ये सहभागी होऊन त्यांना या क्षेत्राचा म्हणजे शेअर मार्केटिंग, शेअरच्या संदर्भातली माहिती आणि माहितीच्या आधाराने त्याच्या याच्यामध्ये या व्यवसायामध्ये त्यांनी सहभागी व्हावा आणि जेणेकरून त्यांना या शेअर मधून फायदा व्हावा. परंतु बरेचशा वेळा अज्ञानामुळे किंवा अपुरी माहितीमुळे या शेअर मार्केटमध्ये बरेचदा फसगत होते. ती फसगत न होता त्यातून कशा प्रकारे आपल्याला चांगला फायदा मिळवता येईल त्याचं ज्ञान अवगत होण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या जिल्हा संघामार्फत हे वेबिनारचे आयोजन केलेले आहे आणि त्यात शेअर मार्केटिंग संदर्भातलं या वेळचं दुसरं सत्र आहे. मागच्या वेळेस आपल्याला मागच्या वेळेस आपण मुंबईचे आपल्याला एक वक्ते लाभले होते शेअर मार्केटिंग संदर्भातले आणि आता आपलेच घरातले आपल्या ठाणे जिल्ह्यातले आपले वैश्यवाणी बांधव असलेले आपले प्रबोध शेटे हे आज आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यांचा मार्गदर्शन लाभ घेऊन या क्षेत्राची जास्तीत जास्त माहिती करून आपण घ्यावी आणि त्या माहितीतून आपल्याला निश्चित फायदा होईल अशी मला आशा आहे की आपण आता जास्त वेळ न घालवताना आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया आणि प्रबोध शेटेचं जे या विषया संदर्भाचं ज्ञान आहे त्याचा आपण निश्चित फायदा करून घेऊ. परंतु या क्षेत्राची एका आपण जाणीव करून देतो की या क्षेत्रामध्ये ही दुधारी तलवार आहे, यातून फायदाही आहे आणि काही जर आपण चुकीचं हे केलं तर त्यात नुकसानही होण्याची शक्यता आहे. परंतु जर आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे माहिती करून घेतली तर यातून आपल्याला निश्चित फायदा होईल. तर आपण त्यासाठीच या शेअर संदर्भात आपण वेबिनार आयोजित केलेला आहे की जेणेकरून आपल्या समाज बांधवाचं जास्तीत जास्त फावल्या वेळात हा बिझनेस करता यावा आणि त्या बिझनेसच्या मार्फतातून आपल्याला काही आर्थिक फायदा होईल का या दृष्टिकोनातून आपण या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. तरी आता मी शेटे साहेबांना या वेबिनारची सुरुवात करावी. तत्पूर्वी आपले सभापती या संदर्भात आपल्याला 2 शब्द माहिती देतील आणि त्यानंतर आपण या वेबिनारची सुरुवात करूया. ठीक आहे भाई, नमस्कार भाई. व्यवस्थित समजून सांगितलं तुम्ही. पण आता याच्या पुढे आपले जिल्हा संघाचे माजी उपाध्यक्ष सुहास पुण्यार्थी या बाबतीची ओळख करून देतील. धन्यवाद कैलास भाऊ. व्यवसाय मार्गदर्शन माध्यमातून आज 12वे पुष्प आणि त्याच्यामध्ये आज आहे शेअर मार्केट वरील चर्चा. यासाठी आपल्या समाजातील वक्ते श्री प्रबोध विनायक शेटे राहणार भिवंडी हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. पण त्यांच्या परिचय देण्याच्या बाबतीत असं आहे की 2005 पासून त्यांची पहिली कंपनी चैतन्य इलेक्ट्रॉनिक्स ही होती, तसेच ती आजही चालू आहे. तसेच दुसरी कंपनी NSPS प्रायव्हेट लिमिटेड ही 2019 पासून चालू आहे. व्यवसाय मार्गदर्शन समितीच्या माध्यमातून आज 12वे पुष्प शेअर मार्केटवर असून त्यासाठी आपल्या समाजातील वक्ते श्री प्रबोध विनायक शेटे यांचं मी इथे स्वागत करत आहे. तसेच त्यांच्याबद्दल परिचय देण्याचा असा की 2005 पासून त्यांची पहिली कंपनी चैतन्य इलेक्ट्रॉनिक्स ही चालू असून तसेच दुसरी कंपनी NSPS प्रायव्हेट लिमिटेड ही 2019 पासून चालू आहे. गेली 15 वर्ष हे शेअर मार्केटिंग मध्ये ट्रेडिंग करतात. तसेच गेल्या वर्षीपासून ते विना मोबदला शेअर मार्केटिंगचे क्लास घेतात. त्यांचे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स एवढं आलेलं असून आणि समाजाला आणि आपल्या समाज बांधवांना याचा काही जास्त फायदा व्हावा शेअर मार्केट मधून त्याच्यासाठी आपल्या समोर ते आज उपलब्ध झालेले आहेत. प्रबोध शेटे आता आपल्या वेबिनार साठी सुरुवात करतील. ओके.
नमस्कार. आवाज येतोय माझा सगळ्यांना आता क्लिअर आहे हो आवाज? हो हो येतोय. थोडा पण एकदम कमी आवाज वगैरे कमी झाला तर मला लगेच प्रॉम्प्टिंग करा किंवा मग चॅट बॉक्स उघडलेला आहे मी त्याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्म करू शकता मला आवाज वगैरे काही येत नाही किंवा फोन पण चालू आहे सायलेंट वर मला अमित तू कॉल करू शकतो. येस हो बरोबर हो. माझं इंट्रोडक्शन थोडंसं अजून देतो. 2005 सालापासून नव्हे तर 2000 सालापासून माझी कंपनी स्टार्ट केलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. म्हणजे कॉलेजमधनं पास आउट झालो त्याच्या अगोदर माझी कंपनी चालू झालेली होती. म्हणजे 2000 साली रजिस्टर झालेली होती आणि ती इलेक्ट्रॉनिक्सची आहे. आता ज्या संदर्भात आपण बोलतोय त्या संदर्भात थोडंसं मी सांगू इच्छितो कारण आता 50 लोक झालेली आहेत आपल्याकडे. तर एवढे लोक तर आहेत आपल्याकडे सध्या का ही सुरुवात करायला आपण इनफ आहेत आपल्यासाठी. बरोबर. तर मी तुमच्यासाठी अध्यक्ष साहेब आहेत का गेले? आहेत. त्यांना म्हणजे सगळ्यांनाच एक मी माझी मागची पूर्व कल्पना देतो. आता जे काय सांगेन ते मी खरं सांगेन तुम्हाला सगळ्यांना. ही इथून सुरुवात करतोय मी. ठीक आहे ना? आवाज येतोय ना? परत हो एकदा येतोय. ओके. तर 1994 साली इन्फोसिसचा IPO आला होता जो 400 रुपयाला आलेला होता. त्यावेळेस माझ्या वडिलांनी 100 शेअर्स घेतले होते इन्फोसिसचे आणि आजपर्यंत त्याची जी प्रत्येक शेअरची व्हॅल्यू जी आहे ती 2 लाख रुपये आहे. एका शेअरची किंमत 2 लाख रुपये. परत सांगतोय मी, इन्फोसिस कंपनी जी आजच्या तारखेला IT फील्डमध्ये देशातली 1 नंबर कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 100 शेअर घेतले होते आणि ते बघून मी 2004 साली हा अभ्यास करून वडिलांना जेव्हा सांगितला तेव्हा वडिलांनी 1 लाख रुपये मला दिले आणि त्या आधारावर मी तेव्हा 2004 साली TCS चे शेअर आलेले होते. इन्फोसिसच्या नंतर 2004 साली TCS कंपनीचे IPO आलेला जे 799 प्लस 1 रुपये. 1 रुपये जे होता ते फेस व्हॅल्यू होती म्हणजे 800 रुपयाला IPO आलेला त्यात मी 1 लाख रुपये गुंतवलेले. आणि 2005 सालापासून जेव्हा वडिलांना कळलं की सगळं व्यवस्थित चाललंय याचं तर त्यांनी मला याच्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि तुम्हाला ही जी आता गोष्ट सांगितली ही दादांत खोटी आहे. ठीक आहे? तुम्हाला परत सांगतोय मी आता. कोणती गोष्ट खोटी सर? ही जेवढी गोष्ट खरा म्हणून बोललो मी तुमच्याशी ती संपूर्णपणे खोटी आहे. अरे वा. ठीक आहे? आता त्याचं कारण सांगतो मी. इंटरेस्टिंग आहे तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आल्यावर मला लक्षात येते की तुम्ही लक्ष देताय माझ्या बोलण्याकडे. ठीक आहे? 1994 साली इन्फोसिसचा शेअर आला जो 400 रुपयांनी आला हे सगळं बरोबर आहे. 100 शेअर घेतले असते तर 40,000ला तेव्हा शेअर घेतले असते वडिलांनी. ठीक आहे? संपूर्णपणे खोटी नाहीये. खरं काय ते मी सांगतो आता तुम्हाला आणि का खोटं बोललो तेही सांगतो तुम्हाला. खोटं हे का इन्फोसिसचे शेअर होते पण खरं हे पण आहे का 1995 साली खटोड फायबर फॅब्रिक म्हणून एक कंपनी आलेली त्याच्यामध्ये 10 रुपयाप्रमाणे शेअर्स घेतलेले आणि तो जो उद्योजक आहे अजून पण आहे तो भिवंडीतला उद्योजक आहे. त्याचे शेअर घेतले होते आणि आजपर्यंत त्याचे 10 रुपयाच्या वर भाव झालेला नाही. 2004 साली जो TCSचा IPO आला तो 799 प्लस 1 रुपयाने आला म्हणजे 800 रुपये पर शेअर आला. हा रतन टाटाची ही कंपनी आहे. बघा मी 2 एक्झाम्पल देतोय तुम्हाला आणि त्याच्यामध्ये मला कोणतंही सबस्क्रिप्शन लागलं नाही. मी कोणतेही पैसे भरले नाही. आता मी खोटं का बोललो? सुरुवात खोट्यापासून का केली? जेव्हा श्री गणेश करायचं आहे शिकायचं तर मी खोटं का बोलतोय तुमच्याशी? खोटं याकरता बोलतो का ह्या मार्केटमध्ये खोटंच पिकलं जातं आणि तेच विकलं जातं. आलं लक्षात मी काय म्हणतोय ते? संपूर्णपणे लक्ष द्या या गोष्टीकडे. कारण काय बोलणारा बोलतोय. बघा मी सरांचा अपमान नाही करत. मागच्या वेळेस जे आले जे ऑनलाईन आपल्याला वेबिनार घेतला त्यांच्याबद्दल माझा काही आक्षेप नाहीये कारण ते एक उद्योग करतायत. ते एक त्यांचा बिझनेस करतायत आणि एक तो प्रोपोगंडा चालतो मार्केटमध्ये का सगळ्या मराठी माणसांनी यावं. एक टिपिकल मराठी हा सायकोलॉजिकल शब्द टाकला का आपले लोक वितळायला सुरुवात होतात या गोष्टीवर. तर मराठी माणसांनी पुढे जायला पाहिजे, मराठीने हे करायला पाहिजे. अहो पण कसं? त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. मी परत सांगतो त्यांची वैयक्तिक काहीच माझं म्हणणं नाही पण जे एक्झाम्पल दिलं जातं शेअर मार्केटमध्ये ते कसे दादांत खोटे असतात ते सांगतो. त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं की समजा 1980 साली विप्रोचे शेअर जेव्हा IPO म्हणून आलेले तेव्हा 10,000 कोणी गुंतवले असतील तर 2009-2010 साली त्याची किंमत 513 कोटी रुपये होते असं त्यांनी लेखी त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये दिलं होतं. आणि ते बघितल्यानंतर माझी थोडीशी इच्छा जागृत झाली का आता ह्यांना किंवा आपल्या लोकांना
ते चुकीची माहिती देत आहेत. चुकीची कशी ते पण समजवतो मी. आता चुकीची माहिती अशी आहे तर हे जे म्हणाले ना ते सगळं बरोबर आहे, काहीच चुकी नाहीये. पण एक लक्षात घ्या की 1980 साली 10,000 रुपयाची किंमत काय होती. मी तुम्हाला सांगतो 600 ते 700 रुपये तोळा सोना होता. हे जर तुम्हाला आठवत असेल तर जे जुने लोक असतील त्यांना आठवा 1980 साली सोन्याचा भाव काय होता. साधारणपणे 700 ते 800 रुपये होता भाव, एक साधारणपणे मी सांगतो. आता हा भाव म्हणजे याचा अर्थ काय झाला, सोनं कधीच स्वस्त नव्हता. जगात सोनं स्वस्त होता कधी? कधीच नव्हता सोनं स्वस्त. झालं काय, पगार जो आहे पगार 100-200 असायचा. 3 पगार झाल्याशिवाय असं पण सोनं खरेदी करता येत नव्हतं. आणि 1980 साली फक्त 10,000, हा जो फक्त येतो ना चेकवर लिहितो ना आपण ₹1 करोड ओनली, हा ओनली का लिहिला जातो चेकवर? ओनली लिहिला जातो त्याच्या पुढे कोणी काही लिहू नये म्हणून आकडे अजून वाढू नये म्हणून लिहिलं जातं. चेकचा तो महात्म्य आहे, ओनली का लिहायचं असतो. तसे ते 10,000 आत्ताच जे मोजताय तुम्ही, आणि त्यावेळेसचे 10,000 म्हणजे जवळजवळ 13 ते 14 तोळे सोनं. आजच्या तारखेला 50,000च्या वर पार केलाय सोन्याने. आणि तुम्ही जर हिशोब केला तर 6-7 लाख रुपये एकाच शेअर मध्ये टाकायला सांगतायत, ज्याचा IPO येतोय. आणि महाराष्ट्र सोडा, भारतातले सगळे लोक त्यात इन्व्हेस्ट करणार. कोणाला काय माहिती हो कोण काय करतोय आणि एवढे पैसे एकत्र कोण टाकणार. तो जो एक्झाम्पल आहे तो फिक्शियस आहे. आणि जे ते म्हणतायत का त्यांच्या जवळचे लोक जे होते आज अब्जोपती आहेत, अहो जवळचे लोक अब्जोपती होतातच. जर श्रीमंत माणसाच्या जवळ राहिल्यानंतर तो काही ना काय काम देणारच आपल्याला, आपण पण पैसेवाले होतोच. त्यामुळे जनरल पब्लिक, रस्त्यावरची पब्लिक किंवा IPO भरणारी पब्लिक 100-200 झाले तरी खुश होऊन विकून टाकतो. तर हा जो एक्झाम्पल आहे, हा अच्छा एकदम ते दादांत खोटं असं नाही. मी एक व्यक्तीला भेटलोय माझ्या आयुष्यात तर त्याच्याकडे खरोखर 1980 सालचे विप्रोचे शेअर आहेत. आणि सुदैवानी तो भिवंडीतलाच माणूस आहे जो आता मुलुंडला राहायला गेलाय. तो गुजराती आहे. तो एकदाच मला भेटला आणि त्यांनी मला डॉक्युमेंट दाखवले आणि म्हणजे मी तेव्हा शिकत होतो शेअर मार्केट. त्यावेळेस त्यांना मी असं विचारलेलं की बाबा हे तुम्ही विकत का नाही. तो एक काम कर, तू मला भाव काढून दाखव किती रुपयाला विकले गेले पाहिजे आता. तर तेव्हा ते 450 कोटी होते. 2011 साली जेव्हा मार्केट वगैरे खाली वर झालेला तेव्हा 413 का 415 कोटी झालेले होते. पण अहो ते लाखात नाही एक, म्हणजे सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन हे एकच येतात हो. सगळेच सचिन तेंडुलकर नाही होणार. एकदम क्लिअर कट आहे. बघा एक फॅक्ट आहे शेअर मार्केटचा जो तुम्हाला BSE, NSE आणि बऱ्याच ब्रोकर्सनी लिहिलेला आहे की 98% लोक ह्या मार्केटमध्ये पैसे गमावतात. यांनी स्पष्टपणे लेखी दिलेला आहे. तुम्ही गुगल करा, त्यांचा लेख वाचा. असं कोणी सांगत नाही का जो आला आणि श्रीमंत झाला. तर स्वप्नातनं बाहेर पडा. सर्वात पहिले शेअर मार्केट आहे काय, करतोय काय, आपण काय वागतोय. कोणीतरी बोललं का बाबा एवढे पैसे टाकलेले आज एवढे झाले, या तुम्ही मी शिकवतो त्याच्या बदले पैसे घेतो. करायला हरकत नाही, शिक्षण घ्यायला काहीच हरकत नाही, त्या बदले पैसे मोजायलाही हरकत नाही. पण खोट्याच्या नादी लागून जाऊ नका. आणि हे पहिले सर्वात पहिले मला खटकलेलं म्हणून मी तेव्हा काही नाही बोललो. त्याच्यानंतर पण कोणाचं तरी माईक चालू राहिलं, एक तरुण पिढीतल्या कोणाचं तरी माईक चालू राहिला आणि त्यांनी काहीतरी जोरात म्हणाले. आता ते स्टेटमेंट सगळ्यांना माहिती आहे काय बोललं तो, बाबा क्लासच बोलतात, उत्तर देत नाहीत. ते अजून खटकलं. मग मी बोललो आता आपण बोलायचंच का बाबा तुम्हाला काय त्रास असेल ना तुम्ही मला सांगा, आपण फुकटमध्ये ते तुम्हाला समजू. ते काय एवढं फार मोठं ज्ञान नव्हतं विचारलेलं त्यांनी, असं काय बेसिक प्रश्न विचारलेला होता. तर आता मी माझं म्हणणं असं आहे की हे 5-10 मिनिटं जी मी तुम्हाला खोटं बोलून जे घालवली त्याच्यामध्ये आता मी जे आहे ते तुम्हाला खरं सांगतो का आपण ही सुरुवात जी आहे ही सुरुवात कुठून करावी, शेअर मार्केटची सुरुवात कुठून करावी. बऱ्याच लोकांचे एक जनरल पॅटर्न असतो प्रश्नांचा का बाबा मी 5-10 हजारापासून सुरुवात करू शकतो का, मी 50 हजारापासून सुरू करू शकतो का, मला झोप लागेल का, मला समजत नाहीये तर मी त्यात पैसे टाकावेत का, कोणी बोलतोय की माझे पैसे अडकलेले आहेत तर ते मी काय करू. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आपोआपच या प्रेझेंटेशन मध्ये माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मिळेल. तर मी आता काय करतोय, मी माझी स्क्रीन बंद करून माझं स्क्रीन शेअर करतो आणि मी एक जे प्रेझेंटेशन बनवलंय, PPT बनवलाय, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जो बनवलाय तो तुमच्याबरोबर शेअर करतो आणि मागे मी बोलत जाईल. आणि प्रत्येक पेज संपलं ना तर मी तुम्हाला परत प्रश्न विचारेन की बाबा तुम्हाला हे समजतंय का. आणि बेसिक पासून सुरुवात करतोय, अगदी शून्यापासून सुरुवात करतोय आपण.
कोणत्याही प्रकारे मी शेअर मार्केटमध्ये कोणतीही आपल्याला घाई नाहीये. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील तेवढी मी देणार. मी हा सगळा प्रयत्न करणार तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता यावीत मला. मी हा संपूर्ण प्रयत्न करणार. मी आता स्क्रीन शेअर सुरुवात करू का? हो हो. बरं, आता स्क्रीन दिसते ना माझी? हो हो. हा. तर मी 2019 साली ही कंपनी स्टार्ट केली, ज्याच्यामध्ये त्याचं नाव आहे मास्टर द स्टॉक्स. म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येणार असाल तर स्टॉक्स वरती कसं प्रभुत्व मिळवायचं, म्हणजे थोडक्यात कधी घ्यायचं कधी विकायचं याच्यावर प्रभुत्व कसं मिळवायचं ते मी शिकवतो. आणि हे शिकवण्यासाठी मी पैसे घेत नाहीत. आणि कशासाठी? माझी टॅगलाईन काय आहे? हे चैतन्य सर्व्हिसचं एक फर्म आहे माझी, आणि चैतन्य सर्व्हिसेस ही मेन फर्म आहे ज्याच्यामध्ये मी सगळी कामं करतो. आणि माझं ब्रीद वाक्य आहे का आपण मास्टर द स्टॉक्स का करावा? फक्त नफ्यासाठी, फॉर प्रॉफिट. ठीक आहे, मी आता पुढच्या स्क्रीनवर जाऊ शकतो? हो हो, नेक्स्ट तुमच्याकडूनच करा. येस. ओके. ओके, आता मी सुरुवात पहिले स्क्रीन थांबत का नाहीये? ओके, एक मिनिट. प्रभूजी, तुम्ही ऑटो रोटेट केले का? नाही, मी केलेलं नाहीये. ऍक्च्युली पहिले केलेलं होतं, मी तेच ऍडजस्ट करतोय. काय मग त्यावेळेला करता मी ऍक्च्युली स्क्रीन मागत होतो पहिले तुमच्याकडे, तर मला कळू दे का काय एक्झॅक्टली चाललंय. ठीक आहे, हे बरोबर आहे. फक्त नेक्स्ट करा. केलेलं आहे. अच्छा, आता मी जे व्यवहाराबद्दल बोलतोय, पहिले सुरुवातीला मी शेअर मार्केटवर जाणार नाहीये. काही बेसिक फंडामेंटल्स आहेत जे मी सेट केलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला लेखी लिहिलेलं आहे. तुम्हाला जर जमत असेल तर हे लिहून काढा, हे तुमच्यासाठी फार बेनिफिशियल राहणार आहे. प्रभूजी, एक गोष्ट बोलू मी मध्येच? हा, बोला बोला. आपण हे तुम्ही आता जे शेअरिंग करताय, किती तुम्ही देऊ शकणार आहात कोणाला? हो, मी ग्रुपवर टाकणारच आहे. पण तसं जायला नको ना म्हटलं. मग नाही, जर मी आता बोलणार तर प्रत्येक पॉइंटवर बोलणार आहे, तर तुम्हाला लिहायला टाइम मिळेल. आणि माझं मत आहे का तुम्ही एक गोष्ट जरी लिहिली तर ती लिहिल्यामुळे तुम्हाला चांगली लक्षात येईल. आणि ते जे काही मला डेटा माझ्याकडे आहे, प्रेझेंटेशन आहे, आणि अजून पण जे काय आहे ते सगळं मी शेअर करणारच आहे. पुढच्या 1-1.5 तासामध्ये मी शेअर करेलच, मीटिंग संपल्यावर पण. गुड गुड गुड. ठीक आहे, मी तयारी करून आलेलो आहे. पण माझं म्हणणं आहे का तुम्ही लिहून काढलं ना तर ते तुमच्या हृदयात शिरेल. ठीक आहे. तर लाईफ बॅलन्स करण्याकरता, तुमची लाईफ बॅलन्स करण्याकरता तुम्हाला काय आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगतोय. फायनान्शियल बॅलन्स म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्था जी आहे तुमच्या ओव्हरऑल लाईफ मधली, ती 33% तुमचा भाग आहे तुमच्या आयुष्यातला, जो तुमचा त्रास 33% दूर करू शकतो. दुसरा जो आहे तो मेंटल बॅलन्स म्हणजे मनाची शांती, ही 33% दिलेले आहेत मी यांना. आणि तिसरा जो आहे तो हेल्थ बॅलन्स म्हणजे तुमचं स्वतःचं आरोग्य, हे 33%. आणि शेवटचा जो आहे तो तुमचा ऍटिट्यूड. ह्या तिघांवरती तुमचं व्ह्यू काय आहे किंवा तुमचं स्वतःचा ऍटिट्यूड काय आहे या तिघांवरती. थोडक्यात ह्याचा रिझल्ट जो आहे तो मी खाली लिहिलेला आहे. आउटपुट ऑफ ए म्हणजे जे आहे, जे निर्णय जो लागेल तो स्ट्रॉंग किंवा वीक वा लॉजिकल डिसिजन्स मध्ये. आता लॉजिकल डिसिजन्स हे जरी बोलतोय मध्ये मध्ये मी, कारण माझं थोडंसं इंग्लिश मध्ये सोपं जातं मला लिहायला, म्हणून मी पटापट लिहिण्यासाठी तसं केलेलं. लॉजिकल निर्णय म्हणजे तुमचे जे निर्णय अर्था रिलेटेड निर्णय असतात, का मी हे घ्यायचं का विकायचं, ठेवायचं का काय करायचं, इन्व्हेस्ट कसे करायचे, बिझनेस कसा करायचा, हे लॉजिकल डिसिजन्स असतात. हे लॉजिकल डिसिजन्स खराब किंवा चांगले होतात फायनान्शियल तुमचं हेल्थ चांगली नसेल तर. आणि हेच तुम्हाला जर मी बोललो की मेंटल बॅलन्स जो आहे जो स्ट्रॉंग किंवा वीक होतो त्याच्यामुळे तुमचे इमोशनल डिसिजन्स म्हणजे थोडक्यात भांडण होणं, नाही होणं, समोरचा चिडला तरी तुम्ही न चिडणं, तुम्ही शांत राहणं, हे पूर्णपणे इमोशनल डिसिजन्स असतात. आणि हे क्रिएट करतात कारण हे 2 नंबरवर ठेवलंय ना, ह्याची संख्या आणि याचा जो क्रमवारी आहे ही पण तेवढीच महत्वाची आहे. जर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे तर काय आहे ते पण मी समजवेल तुम्हाला आता पुढे. आणि लास्टचा जो आहे तो हेल्थ बॅलन्स आहे. तर हे तुम्हाला पैसा मिळाला, मनाची शांती चुकून कुठे मिळाली तर हेल्थ बिघडल्यामुळे मनाची शांती निघून जाते. आणि हे चौथं जे आहे
हे सगळ्यांनाच बिघडून टाकते वरच्यांना किंवा सगळ्यांनाच पॉवरफुल करते. पण हे फक्त 1% आहे. आता हा 1% का ठेवलेला आहे मी, हा 1% ह्या करता ठेवलेला आहे का हा फक्त तुमचा ऍटिट्यूड आहे. आता तुम्हाला सांगतोय की तुम्ही ऍटिट्यूड मध्ये 2च पोझिशन आहेत. एक पोझिशन ही आहे की तुम्ही अग्रेसिव्ह राहा, तुम्ही फाईट करा, या तिन्ही गोष्टींसाठी फाईट करा. किंवा मग तुम्ही निर्णय घेण्याच्या अगोदर, म्हणजे थोडक्यात निर्णय कधी घेता, कोणताही आम्ही जो शब्द वापरतोय निर्णय घेणे, हा निर्णय कधी घेता, तुम्हाला जर त्रास झाला ना तर तुम्ही निर्णय घेता. माझं म्हणणं आहे त्रास होण्याच्या अगोदर निर्णय घ्या. मग तुम्हाला ते निर्णय तेव्हा नाही घ्यावे लागत जेव्हा तुम्हाला त्रासात असतात. म्हणजे माझा उद्देश जो आहे ओव्हरऑल बिझनेससाठी तो हाच आहे की तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता तुमची वाढवा. कारण निर्णय घेताना तुम्ही हे ठरवू नाही शकत का तो चुकीचा आहे का बरोबर आहे, कोणी नाही सांगू शकत. मी पण नाही, तुम्ही पण नाही, कोणीच नाही सांगू शकत. ते देवाच्या हातात आहे शेवटी. प्रॉब्लेम हा आहे की लोकांना असं वाटतं की मी चुकलो तर, अहो चुकलात तर चुकलात, त्यासाठी काय करायचं ते विचार करूया. पण माझं हे स्पष्ट म्हणणं होतं तर निर्णय घ्या आणि ते पटकन घ्या. मी हे नाही म्हणत निर्णय घ्यायला वेळ लावू नका. निर्णय घ्यायला वेळ लावाल ना तर तुम्ही कधीच पुढे नाही जाणार. कारण खरोखर सांगतो, निर्णय घेताना कोणालाच माहित नसते की तो बरोबर आहे का चुकीचा आहे. हे तर रिझल्ट कधी पण आता येतच नाही, रिझल्ट नंतरच येतो. आणि एक अजून फार वाईट गोष्ट आहे का एफर्ट्स जे आहेत समाजातले किंवा कोणीही आपल्या आजूबाजूला, एफर्ट्सना कधीच रिवॉर्ड नाही मिळत. रिवॉर्ड नेहमी रिझल्टलाच मिळतात. रिझल्ट जो आहे, रिझल्टला पहिला आला तर त्याच्या शुभेच्छा असतात. मेहनत करणाऱ्याला त्यांनी मेहनत किती केली हे नाही बघणार, फक्त त्याचा रिझल्ट आला म्हणजे त्यांनी मेहनत केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, रिझल्टलाच रिवॉर्ड मिळतो, एफर्ट्सला रिझल्ट मिळत नाही. तर हे तुम्हाला, हे जे पॉइंट मी सांगितले आता, हे तुम्हाला क्लिअर कट लक्षात आले का? हॅलो. येस येस येस, आपण पुढे जाऊ शकतो. ओके, हा मी पुढे जाऊ शकतो ना, ठीक आहे. आता काय ह्यातलं वी आर गोइंग इन अ डिटेल फॉर पार्ट ए, म्हणजे फायनान्शियल डिसिजन्सवर मी बोलणार आहे. आता जर ह्याच्यानंतरचे जे आहेत त्याची थिअरीज आणि त्याचं पूर्ण हे वेगळं आहे, कन्सेप्ट वेगळे आहेत. पण आपण आता कॉन्सन्ट्रेट करतोय फक्त फायनान्शियल डिसिजन्सवर, म्हणजे फायनान्शियल ऍस्पेक्ट्स आपण बघणार आहेत. आता हे तुम्ही लिहून घेऊ शकता, फार महत्वाचे आहेत. तर 7 प्रकारचे इन्कम्स आहेत जे माणसाला करोडपती बनवू शकतात, किंवा प्रत्येक करोडपती हे 7ही प्रकार वापरतो. जसं आपण म्हणतो का साम दाम दंड भेद काही वापरा, तसं हे 7 प्रकार आहेत इन्कम कमवण्याचे. आता हे इन्कम कमवण्याचे जे आहेत ते कसे आहेत आणि ते एक्सप्लेन करतोय मी. हे 7 आहेत, हे लिहिलेले आहेत तुमच्या समोर, तुम्ही परत लिहून घेऊ शकता कारण आणि त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी ऍड करू शकता. जे मी बोलतोय ते तुम्ही त्यात ऍड करू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे नुसतं वाचून लक्षात येणं शक्य नाही कधी कधी. बघा, पहिला जो आहे तो आहे सेल्फ इन्कम. सेल्फ इन्कम म्हणजे तुम्ही ज्यासाठी जे काय मेहनत करता ती सेल्फ इन्कम आहे. आता ही सेल्फ इन्कम कोणत्या तरी जॉबवर असताना पण होऊ शकते, कोणताही बिझनेस करताय, स्वतः जाऊन दुकान उघडताय, किंवा मग एक होलसेलर आहात तुम्ही, किंवा एक फॅक्टरीचे ओनर आहात, तर तुम्ही जे काय काम करताय तो सेल्फ इन्कम आहे. दुसरा जो आहे तो ट्रेडिंग इन्कम आहे. ह्यामध्ये एकदम सिंपल आहे, नावाप्रमाणे आहे तो, की तुम्ही एका ठिकाणून एक वस्तू उचलता आणि दुसऱ्या ठिकाणी जास्त भावावर विकता, ही ट्रेडिंग इन्कम झाली. ही सेल्फ इन्कम नाहीये, सेल्फ इन्कम वेगळी होते. हा असं असू शकते का सेल्फ आणि ट्रेडिंग इन्कम एकत्र असू शकते. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला तुमचं किराण्याचं दुकान असेल ती सेल्फ इन्कम आहे, आणि त्यामधले मधला माल ठेवलेला जो आहे तो ट्रेडिंग इन्कम झाला. पण हे दोन्ही वेगळे असू शकतात किंवा ठेवावे लागतात. ठेवले तर चांगलं. तुमचं ट्रेडिंग इन्कम तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ट्रेडिंग इन्कम किती आहे तुमचा. तिसरा जो आहे तो रॉयल्टी इन्कम आहे. ह्याला मी असं एक्सप्लेन करतो तुम्हाला सगळ्यांना, का आपण समजा एक ज्येष्ठ व्यक्तीने किंवा एक हुशार व्यक्तीने एक पुस्तक लिहिला, आणि तो जर पब्लिशरकडे म्हणजे पुस्तक छापणाऱ्यांकडे कोणी गेला आणि त्याच्याकडे जाऊन त्यांनी सांगितलं की बाबा हा पुस्तक मला छापायचा आहे, तो वाचल्यानंतर तो सांगतो हा पुस्तक छान आहे, आमच्याकडनं भरपूर लोक विकत घेतील. मग ते कॉन्ट्रॅक्ट करतात. काय कॉन्ट्रॅक्ट करतात? तर ते कॉन्ट्रॅक्ट करतात का आम्ही रॉयल्टी आता देऊ तुम्हाला, आणि प्रत्येक पुस्तक आम्ही छापल्यानंतर त्याच्यावर पण काही अमाऊंट देऊ, म्हणजे 5 रुपये 10 रुपये आम्ही प्रत्येक पुस्तकामागे देऊ. म्हणजेच ही इन्कम कशी झाली? ही इन्कम झाली की तुम्ही एकदाच मेहनत केली आणि फॉर अ लॉंग टर्म, म्हणजे आपण म्हणतो दीर्घ काळाकरता आपल्याला इन्कम मिळत राहते एकदाच काम करून. आता ह्याचं उदाहरण द्यायची गोष्ट झाली मला, तर उदाहरण असं देता येईल की तुम्ही हॅरी पॉटर हा जो पिक्चर बघितलाय, किंवा स्पायडरमॅन बघता, सुपरमॅन बघता, हे जे पिक्चर हॉलिवूडचे पिक्चर येतात, ह्याचे जे ऑथर आहेत, यांनी जो कॅरेक्टर निर्माण केलेला आहे, त्यांना अजूनही रॉयल्टी मिळते. पिक्चर बनवण्याची रॉयल्टी मिळते. पुस्तकावर स्टिकर लावला ना त्यांचा कोणत्या कंपनीनी, तरी त्याला यांना रॉयल्टी मिळते.
कॉमिक्स काढली कोणी तरी रॉयल्टी मिळते. जर तो कॅरेक्टर यूज करायचा असेल तर तुम्हाला रॉयल्टी आयुष्यभर त्यांना द्यावी लागते, भलेही ती कमी होत जाते पण ती मिळते रॉयल्टी. म्हणजे रॉयल्टी इन्कम एक वेगळा इन्कम आहे ज्याचा ह्या दोघांचा काही संबंध नाही. आता हे जे 3 मी सांगितले हे सगळ्यांच्या लक्षात आल्यात का? कोणी एकाने रिप्लाय केलं तर चालेल. येस येस. ओके. आता मी पुढचे 4 इन्कम जे आहेत ते सांगतोय ज्याच्यामध्ये आपली ऍक्च्युअल मध्ये मेहनत नसते. ह्यात पूर्णपणे आपल्याला आपली बुद्धीचाच वापर करावा लागतो. चौथा इन्कम जो आहे तो इंटरेस्ट इन्कम. आता इंटरेस्ट इन्कम आपण बोललो का आपल्याला काय सुचते का हा व्याजावर पैसे द्यायचे, पण हा मार्केट इतका सोपा नाहीये जितका सोपा तुम्ही समजताय. आता मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हली त्याला सांगतो की इंटरेस्ट घेणं म्हणजे काय, कोणालाही आपण लोन देणं आणि त्याच्यावर आपण व्याज घेणं, किंवा आपण बँकेमध्ये एफडी करणं आणि आपण त्याच्या अगेन्स्ट आपण त्याच्याकडनं व्याज घेणं. हा सिंपल जरी वाटत असला तरी ह्याचं मार्केट फार मोठं आहे. आता ह्या मार्केटला काय म्हणतात? ह्या मार्केटला म्हणतात डेट मार्केट. ठीक आहे, डेट DEBT डेट मार्केट बोलतात, थोडक्यात कर्ज देणे. आता ह्यामध्ये कंपन्या पण भरपूर आहेत मार्केटमध्ये का जे बँकेपेक्षा 1-2% जास्त देणाऱ्या कंपन्या सरासरी आपल्याला भरपूर मिळतात. जवळजवळ 5,500 कंपन्या आहेत जे असे पैसे आपल्याकडनं घेतात आणि त्याच्या अगेन्स्ट सर्टिफिकेट इश्यू करतात. अर्थातच त्याच्या मागचा अभ्यास असतो. तर एक वेगळीच तिराईत कंपनी त्या गोष्टीची रेटिंग करते का ह्या कंपनीनी जे पैसे द्यायला घेतल्यात किंवा लोकांकडनं घ्यायला घेतल्यात त्याची सेफ्टी किती हे देतात. ते ही तिराईत कंपनी असते. ते सांगतात का बाबा याची AAA रेटिंग आहे, AA रेटिंग आहे, B रेटिंग आहे, B+B- असे भरपूर रेटिंग असतात. म्हणजे तो एक वेगळा पूर्णपणे वेगळा अभ्यास आहे. तर तुम्ही इंटरेस्ट इन्कम पण चालू करू शकता. त्याचे भरपूर ऑप्शन असतात, त्याची टेक्निक्स वेगळे आहेत, तो मार्केट वेगळा आहे. पण तो सेफ इन्कम साठी हा एक इन्कम आहे. तर इंटरेस्ट इन्कम तुम्ही चालू करू शकता जे पहिले 3 पेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. 5वा इन्कम जो आहे तो आहे रेंटल इन्कम. आता रेंटल इन्कम मध्ये नॉर्मली असं बघितलं जातं की आपण साधारणपणे 40-50 वय झालं आणि त्याच्यानंतर एक प्रॉपर्टी विकत घेतो जी भाड्याने देतो, ती रेंटल इन्कम होते. हे रेंटल इन्कम चालू करायची असेल तर मला भरपूर पैसा लागेल. अहो फ्लॅट घेताना एवढा खर्च होतो तर कमर्शियल प्रॉपर्टी घेताना किती त्रास होणार. हॅलो हा बोला बोल बोल. हा नाही, इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट झालं असं मला मेसेज आला. डिस्टर्ब झाला होता, हो. सेकंदाकरता डिस्टर्ब झाला होता, पण ओके इट्स ओके. ओके ओके ओके. आता रेंटल इन्कम जे आहे मी तुम्हाला परत सांगतोय एकदम शांतपणे आणि व्यवस्थित आहे का. रेंटल इन्कम म्हणजे काय, एखादी जागा आपण विकत घेतली आणि ती भाड्याने दिली तर त्याचा रेंटल इन्कम आहे. एवढं सोपं आहे ते. आणि तो सोपं वाटत असलं तरी कमर्शियल प्रॉपर्टीचा रेंट चांगला येतो आपल्याला, पण मग त्याच्यामध्ये करोडो रुपये लागतात. 1-1 करोड रुपयाची प्रॉपर्टी रेंटल इन्कम म्हणजे एवढं सोपं नाही का तुम्ही इझिली ते अचीव्ह कराल. पण मी तुम्हाला सांगतो अगदी 400-500 रुपयापासून पण ह्याच्यामध्ये तुम्ही काम सुरू करू शकता. रेंटल इन्कम पण चालू करू शकता आणि अगदी 500 रुपयापासून सुरुवात करू शकता. हे कसं करू शकता यासाठी आपल्याला वेगळा क्लास घ्यावा लागेल. पण मी तुम्हाला सांगतो रेंटल इन्कम पण प्रत्येक युवक म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या वयाचा माणूस पण चालू करू शकतो. हे फार कमी लोकांना माहिती आहे कारण भारतात याची प्रथा अजून सुरू नाही झालेली व्यवस्थित. याच्याबद्दल तुमच्याशी डिटेलमध्ये बोलेल नंतर कारण तो विषय आजचा नाहीये. पण हे चालू करू शकता लवकरात लवकर. अगदी वयाच्या 25व्या वर्षी पण चालू करू शकता तुम्ही रेंटल इन्कम, आणि ते पण कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये, आणि 500 रुपयापासून सुरू करून पण. म्हणजे हे जे आहे हे तुम्हाला थोडं आश्चर्यचकित करणारे असू शकते पण हे खरं आहे. आणि 6वी इन्कम जी आहे ती डिव्हिडंड इन्कम आहे. सिंपल आहे. शेअर मार्केट मधनं जेवढे तुम्ही ऐकलं त्यात तुम्हाला डिव्हिडंड इन्कम मिळतो हे सरांनी पण सांगितलं होतं, पण तो इन्कम पूर्णपणे वेगळा आहे. तो शेअर मार्केटचा इन्कम नाहीये. त्याच्यामध्ये एकदा घेतलं आपण शेअर का आपण शक्यतो ते विकत नाही, आपण त्याचे मालक बनून राहतो आणि डिव्हिडंड घेत राहतो. इतकं डिव्हिडंड घेतो का आपले ते शेअरचे पैसे वसूल झालेले असतात आणि त्याच्यावरती कितीतरी वर्ष, पुढचे काही कितीतरी वर्ष, म्हणजेच आपल्या मुलाला आपल्या नातवाला पण त्याचा इन्कम चालू राहू शकतो. त्यासाठी तो डिव्हिडंड इन्कम आहे. हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झाली ही डिव्हिडंड इन्कम, आणि ती चालू करू शकता तुम्ही. हेही सोपं आहे. शेअर मार्केट जर समजला तर डिव्हिडंड इन्कम पण पूर्णपणे समजेल. आता 7वं जो आहे, 7वं आहे कॅपिटल इन्कम. ह्या नावाप्रमाणेच याचा उद्देश आहे पैसे लावायचे. मी काम बरोबर. हॅलो हॅलो
आवाज येतोय? हा, बोला 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 येतो. कॅपिटल इन्कम नावाप्रमाणेच सोपं आहे. कॅपिटल ज्याच्यामध्ये लावावा लागतो, पैसे ज्या बिझनेसमध्ये लावावे लागतात आणि दुसरं काही नाही करायचं. बघा, वरच्या सगळ्या बिझनेसमध्ये पैसे लावून काम पण करावं लागतं, काही ना काही काम करावं लागतं, पण कॅपिटल इन्कम हा कॅपिटल इन्कम टॅक्सच्या दर्जात येतो, जो साधारणपणे 15% आहे गव्हर्नमेंटचा आपल्या इथे रेट. आणि त्याच्यामध्ये काय श्रेणी येते, तर ती श्रेणी येते आपल्याला कॅपिटल इन्कमचं नवीन स्लाइड आहे, तर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं, इक्विटी मार्केटमध्ये, एफओ मार्केटमध्ये किंवा करन्सी मार्केटमध्ये, कॉमोडिटी ट्रेडिंग लाईक गोल्ड, सिल्वर, एनी बेस मेटल लाईक कॉपर, अल्युमिनियम, आयर्न, झिंक, लीड, हे जे आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंग करून, म्हणजे थोडक्यात आपण त्यात पैसे लावतो, पैसे लावून आपण त्यातनं पैसे कमवतो, पण ते फक्त एका जागेवर बसूनच, आपण कोणतीही मेहनत घेत नाही, म्हणून तो कॅपिटल इन्कम होतो. ट्रेडिंग इन प्रॉपर्टी इज ऑल्सो ए कॅपिटल इन्कम. म्हणजेच कोणती प्रॉपर्टी विकत घेतली, ती रेंट वगैरे काही नाही दिली, त्याचा भाव वाढला, थोडक्यात एखादी जमीन घेतात, जमीन घेतली, ती विकत घेतली, आपल्याला साजेसा असा भाव आला, आपल्याला आपण विकून टाकली, दॅट कम्स इन कॅपिटल इन्कम. हे कॅपिटल इन्कम मध्येच येणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स जो आहे तो 15% तुमच्या नफ्यावर येणार. म्हणजे हे ट्रेडिंग जी आहे, तर कोणी बोलतोय की माझ्या जमिनीमध्ये माझा इंटरेस्ट आहे, मी जमिनीमध्ये करतो, कोणी बोलतो मी सोन्यामध्ये करेल, मी चांदीमध्ये करेल, तर हे सगळं कॅपिटल मध्येच येतं, कॅपिटल इन्कम मध्येच येतं, कोणत्याही कॅपिटल इन्कमच्या बाहेर नाहीये ह्यातलं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात येते? हो हो. कोणाला काही प्रश्न असे वाटतायत का? नाही, नंतर प्रश्न, आता नाही, नंतर. ठीक आहे, प्रश्न नंतरच घेऊया. ओके ओके, नो प्रॉब्लेम, मी पुढे जाऊ शकतो म्हणजे आता. येस. हो हो. ओके, आता मी परत, आता शेवटी आपण ह्या विषयावर येतोय, साधारणपणे 15-20 मिनिटांनंतर ह्या विषयावर येतोय का आता मी इक्विटी मार्केट चालू करू शकतो. एक्झॅक्टली इक्विटी मार्केट आहे काय हे सरांनी सांगितलंय, कसं सांगितलंय मला माहित नाही, म्हणून मी एक क्विक रॅपअप आपण म्हणतो, पटकन एक मी घेऊन टाकतो. ते इक्विटी मार्केट जो आहे तो कशासाठी निर्माण झालेला आहे, तो झालेला आहे आपली स्वतःची जर कंपनी चालू करायची आहे, ज्यात आपल्याला मुबलक प्रमाणात पैसा हवा, तर तो कसा अरेंज केला जातो, तो स्वतःचे पैसे टाकून, लोन घेऊन आणि पब्लिकचे पैसे घेऊन, असा प्रकारे एक आपण इक्विटी मार्केटमध्ये आपले शेअर्स आणू शकतो, आपल्या कंपनीचे शेअर्स आणू शकतो. नॉर्मली हेल्दी बॅलन्स शीट म्हणजे काय, हेल्दी बॅलन्स शीट म्हणजे त्याचा काय म्हणतो आपण पर्सेंटेज वाईज कसा असावा, तो 50% स्वतःचे असावे मालकाचे. हॅलो, हा, बोल. आवाज बंद करून टाका, मी तुम्हाला विचारलं ना मग तुम्ही बोलू शकता, मग आवाज बंदच करा जर आवाज येणार असेल. ओके ठीक आहे. तर 50% जे आहेत ते मालकाचे असावेत, असं माझं म्हणणं आहे. 100% पैकी 50% तरी स्वतःचे असावेत, तर त्याला टेन्शन राहील या कंपनीला व्यवस्थित चालवायचं. पुढचे 25% लोन असला तर काही हरकत नाही. आता हे लोन जो आहे हे एक वेगळा विषय होतो शेअर मार्केट मधला, ते मी फायनान्स शिकवताना आत्ताच मी तुम्हाला समजवेल ती गोष्ट. आणि 25% मात्र पब्लिक कडनं घेतली पाहिजेत, कमीत कमी हे कमीत कमी रेशो आहे. आणि अशा प्रकारे 100% जर झाले तर तुम्ही कंपनी ही चांगली समजू शकता, म्हणजे त्याचा उद्देश चांगला आहे, कमीत कमी स्वतःचे 50% तरी आहेत या कंपनीमध्ये. हा अभ्यासाचा भाग सुरू झालाय. आता मी नेक्स्ट स्लाइड वर जातोय, जे तुम्हाला इथे लक्षात आला असेल, सिंपल आहे, तरी पण मी हे तुम्हाला पीडीएफ म्हणून पाठवायचा प्रयत्न करेल 1-1.5 तासामध्ये पुढे, तर त्या हिशोबाने मी पुढे जातोय आता. ठीक, चांगली गोष्ट. हा, आता काय होतंय इथे तर काय झालं का आयपीओ आणला, समजा TCS ने 2004 साली ऑगस्ट 9 तारखेला 800 रुपयांनी शेअर फ्लोट केला मार्केटमध्ये. आता तो आला पब्लिक मध्ये वाटला गेला, पण पब्लिक मध्ये वाटला गेल्यानंतर कोणालाही कधी पैशाची गरज लागू शकते किंवा कोणालाही परत त्यात एंट्री करायची इच्छा होऊ शकते, म्हणजे कंपनीला विकत घेण्याची इच्छा होऊ शकते. त्यासाठी जागा पाहिजे ना, तर ते घेवाण-देवाण झालं पाहिजे आणि तो गुप्तपणे व्हायला पाहिजे. कारण जर कोणाला कळलं तर बाबा ह्याच्याकडे तर एवढे जास्त शेअर्स आहेत, मग कधीतरी त्याला ब्लॅकमेल केला जाऊ शकते, काहीतरी एक्स्ट्रॉशन होऊ शकतं त्याचा. म्हणून शेअर मार्केटचा निर्माण झाला आणि तो आत्ता नाही झाला, 100 वर्षांपासून झालेला आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरपासून शेअर मार्केट आहे. तर सांगायची गोष्ट ही आहे की एक जागा अशी आहे जिथे ह्या पब्लिकमध्ये शेअर्सचे घेवाण-देवाण होते, एंट्री आणि एक्झिट करता येते कोणत्याही एका कंपनीमध्ये. जो पहिला पॉइंट आहे माझा. त्याच्यानंतर असं आहे तर आपल्याला जे बाय आणि सेल जे करायचं असते, टू टेक डिसिजन्स ऑफ बाय अँड सेल वी हॅव टू ऍटलीस्ट स्टडी देम. आता हे काय होतं, एक प्रॉब्लेम आहे, इथे जे 50 लोक आल्यात त्यातले काही खराब अनुभव घेतलेले लोक आहेत, तर त्यांना ऍक्च्युअल मध्ये त्यांनी पैसे टाकून त्यांचे पैसे गेलेले आहेत.
पण हे पैसे का गेले असावे ह्याचा मी अंदाज देतोय फक्त तुम्हाला. ह्याचा अंदाज असा आहे माझा की ह्याला इन्व्हेस्टमेंट समजलं लोकांनी, या बिझनेसला इन्व्हेस्टमेंट म्हणून समजला. इन्व्हेस्टमेंट कुठे केली जाते? एफडी मध्ये केली जाते, पोस्टामध्ये केली जाते, काही रिस्क थोडी घ्यायची तर सोन्यामध्ये केली जाते. ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट होते. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही होत. शेअर मार्केटमध्ये बिझनेस होतो. तुम्ही बिझनेस नाही केला आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून केला तर तुम्ही फसण्याची शक्यता आहे. का फसण्याची शक्यता आहे? एकदम सिंपल आहे. मी तुम्हाला सांगितलेलं, जिथे 98 लोक 100 पैकी 98 लोक पैसे गमावतात, तिथे ह्याचा अर्थ काय झाला, ते 2% लोक लुबाडून घेऊन जातात पैसे. म्हणजे तिथे चान्सेस किती आहेत तुम्ही पैसे घरी घेऊन जायचे? फार कमी चान्सेस आहेत. कारण 98% आपण येतो, कारण आपण शिकलेलो नसतो. जर आपण हे विचार करतो की इन्व्हेस्टमेंट करू शेअर मार्केटमध्ये, तर माझी ही विनंती आहे सगळ्यांना, तर तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर मार्केटकडे बघता तर कृपया आयुष्यात कधीही शेअर मार्केटला हात लावू नका. ती त्या गोष्टीसाठी नाहीच आहे. जर तिथे येणारे लोक बिझनेस करण्यासाठी आले आहेत, तर घेणारे लोक पण बिझनेससाठी आहेत आणि सगळ्यांनाच पैसे हवे आहेत, तर सगळ्यांना तर पैसे मिळणार नाही. बघा, तुम्ही जर एक मंडईमध्ये गेले आणि टोमॅटो विकत घेतले, जे आजच्या तारखेला 40-50 रुपये किलो आहेत, तर तुम्ही पैसे देऊन टोमॅटो घरी आणता आणि ते खराब होण्याच्या अगोदर तुम्हाला वापरावं लागतात. शेअर मार्केटमध्ये असं काही नाहीये. शेअर मार्केटमध्ये शेअर्स खराब होत नाही. एक तर त्यांची व्हॅल्यू डिग्रेड होते, नाही तर अपग्रेड होते. म्हणजे थोडक्यात त्याचा भाव कमी होतो किंवा जास्त होतो. आता तो कमी आणि जास्त का होतो ह्याचा आपण सोक्षमोक्ष लावूनच घरी जाऊया आज, तो प्रश्न वेगळा आहे. पण हे होतंय आणि हे कबूल करूनच तुम्ही शिरायचं आहे. म्हणजे थोडक्यात स्वतःलाच आपण बोलायचं आहे की माझे जर 100 रुपये शेअर मार्केटमध्ये जातात तर किती पैसे जाऊ शकतात, माझे किती पैसे त्यातले जाऊ शकतात, नुकसान किती होऊ शकतो? तर माझं उत्तर आहे 100 पैकी 100 रुपये तुमचे जाऊ शकतात. बरं, असं ठिकाण उघडलंय का गव्हर्नमेंटने? सांगा तुम्ही मला. जर असा तुमच्या मनात हा प्रश्न असेल का अरे हा लीगल बिझनेस कसा झाला, याला जुगार का नाही बोलत, हा तर व्यक्ती बोलतोय की 100 रुपये घेतले आणि 100 रुपयाचे 100 रुपये तुमचे जाऊ शकतात, तर मग हा असा बिझनेस करायलाच नाही पाहिजे. अहो, पण बिझनेस करण्यासाठी रिस्क वाली जी जागा आहे बघा, लोन तर घेतात लोक बिझनेस करण्यासाठी, त्यात कंपन्या बंद पडतात हे बघितलं. पण काही पब्लिकवर जर शेअर केलं ही गोष्ट, म्हणजे पब्लिकमध्ये काही शेअर विकले आणि ती रिस्क डिवाइड केली, तर पब्लिकचे 10 रुपयाचं नुकसान होईल किंवा 100 रुपयाचं नुकसान होईल. मालकाचा म्हणजे म्हणून मी पहिले बोललो की मालकाचे 50% तरी कमीत कमी हवेत. आत्ताच्या स्वरूपात गव्हर्नमेंटने कंपल्सरी करायला घेतलेला आहे की 75% वरती नसावा मालकाचा, आणि ते कंपल्सरी केलेलं नाही पण करण्याच्या मागे आहे. जेव्हापासून बीजेपीची गव्हर्नमेंट आली तर त्यांनी जे बीजेपी, म्हणजे मी आता काँग्रेस आणि बीजेपी बद्दल बोलत नाहीये, पण एक छत्री राज्य आलं ना तर निर्णय घेण्यात जरा सोपं जातं. आणि हे शेअर मार्केटला आवडतं. तर बाबा आपल्याला कोणाला भेटायचं आहे? शेअर मार्केटचे कंपन्या जे ते फार मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, कोणत्याही छोट्या कंपन्या नसतात आणि मोठे उगाच नसतात झालेले, ते लुबाडून पण झालेले असतात. आणि मी हे सगळ्याच कंपन्यांना बोलतोय, असं नाही बोलत आहे तर एका कंपन्या, सगळ्याच कंपन्या लुबाडाला पण आलेल्या असतात. खोट्या न्यूज टाकणं, टीव्ही वरती न्यूज कंटिन्युअस टाकणं, आमचा धंदा वाढतोय, आमचा प्रोग्रेस वाढतोय. अहो तुम्ही ते बोलून, मी बोललो तुम्हाला सुरुवातीला काय म्हणालो, तुम्हाला म्हणालो अगदी खरं बोलतोय, माझ्या वडिलांनी इन्फोसिस मध्ये टाकले आणि मी TCS मध्ये टाकले. अहो तुम्ही बोलल्याने काय होतं खरं? तुम्ही माझे कागदपत्र बघितले का? शहानिशा केली का? किंवा खरोखर हा व्यक्ती बोलतोय ते खरं आहे का? असं न केल्याशिवाय तुम्ही पैसे कसे टाकू शकता? पैसे टाकायला तुम्हाला माहिती आहे की समोरचा व्यक्ती लुबाडू शकतो आणि 100% लुबाडू शकतो, कारण तो पैसा घेऊन आलेला आहे. आपण लिमिटेड पैसे घेऊन आलोय. शेअर मार्केटमध्ये दिग्गज 10,000, 20,000 कोटी घेऊन बसलेले व्यक्ती मी बघितले, जे एका दिवसाला 10,000 कोटी, 20,000 कोटी घेऊन बसले. त्यांच्यासमोर आपण काय जिंकणार? आपण काय बोलणार त्यांना? आपण जर ऍज ए गेम म्हणून ट्रीट केला त्या गोष्टीला, तरी आपण कसं शिकणार? आपल्याला शिकण्यासाठी काय करावं लागतं ते आता मी पुढच्या लाईनला बोलतोय. ते आहे तर आपल्याला बाय किंवा सेल करायचं असेल शेअर मार्केटमध्ये, तर आपल्याला कोणत्या अनालिसिस करायला पाहिजे? तर नॉर्मली असं आहे की फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस या दोन क्षेत्रांमध्ये काम करणारे 99.99% लोक आहेत, किंवा असं बोलायला हरकत नाही की 98% लोक जे आहेत ते या दोन्ही प्रकारचा अभ्यास करत असतात, किंवा दोघांपैकी एक कोणता तरी आवडता विषय असतो. दोन्ही शक्य नसते सगळं कव्हर करणं, म्हणून एखादा विषय घेऊन त्याच विषयामध्ये काम करतात. म्हणजे थोडक्यात MBA जर फायनान्समध्ये MBA केला असेल तर मी जे म्हणतोय
फंडामेंटल असेल त्यांना समजलं असेल आतापर्यंत का काय बोलतोय मी, किंवा पूर्ण हिशोब करणं की बाबा बिझनेस किती होतोय याचा, ह्यांनी लोन किती उचललेला आहे, ह्यांनी पब्लिक कडनं किती पैसे उचललेले आहे, स्वतःचे पैसे किती आहेत, हे सगळं ते अभ्यास करतात. हा एका शेअर मागे किती पैसे कमवतोय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला किती नफा होऊ शकतो ह्याचा अंदाज बांधून फंडामेंटल अनालिसिस केला जातो. हे एक प्रकारचे आहेत. त्यांना जर विचारलं, कोणालाही शेअर मार्केट मधल्या लोकांना विचारलं की बाबा तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करता का, ते हो म्हणाले, तर तुम्ही बोलता तुम्ही फंडामेंटली बघता का टेक्निकली बघता, ते सांगतात लगेच तुम्हाला. कमी नाही, मी फंडामेंटली बघतो. कोणी म्हणतो मला नाही, मला ते समजत नाही, मला टेक्निकल समजतं. तर दोन्ही विषय गहन आहेत आणि दोन्ही विषय बरोबर पण आहेत, कोणी चुकीचा नाहीये. पण हे दोन्ही व्यक्ती ह्या गोष्टीवर भांडत असतात का मी बरोबर आहे. ह्या भांडणात आपण जर इन्व्हेस्टर म्हणून गेलो, जे आपण बोलतो का आम्हाला इन्व्हेस्ट करायचे शेअर मार्केटमध्ये, तर आपला चुरा होणार या दोघांमध्ये, कारण आपल्याला समजत नसते सुरुवातीला. म्हणून माझं म्हणणं आहे की आपण थोडा तरी अभ्यास करा. काही मी असं बोलत नाही तुम्हाला असं कोणती गोष्ट सांगत नाही, कठीण गोष्ट कोणतीच सांगणार नाहीये मी एकदम सोपी गोष्ट सांगणार आहे. मी फंडामेंटल अनालिसिस पासून सुरुवात करतो. त्याचं कारण आहे, कारण मला मागच्या वेबिनार मध्ये मला एक व्यक्तीचा कोणाचा तरी प्रश्न होता, तर मला पी रेशिओ बद्दल काहीतरी आवाज ऐकलेला मी, म्हणून मी ह्यापासूनच सुरुवात करतोय की मी फंडामेंटल अनालिसिस बद्दल बोलेल. आता फंडामेंटल अनालिसिस मध्ये पी म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशिओ हा प्रकार काय, तुम्हाला इंग्रजीत बोललो आणि कठीण शब्द सांगितले तर तुम्ही गोंधळणार आणि मी गोंधळलेलो सुरुवातीला. पण ह्याचा अर्थ मी मराठीत आणि सोप्या भाषेत समजवतो. समजा आपण बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आपण FD करायला गेलो, आपण बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये FD करायला गेलो आणि आपण तिथला एक निळ्या कलरचा बोर्ड असतो, त्या निळ्या कलरच्या बोर्डवरती सफेद अक्षरात लिहिलेलं असतं की व्याज दर किती आहे, 1 वर्षासाठी व्याज दर किती, 2 वर्षासाठी व्याज दर किती, असं सांगितलेलं असते. आणि तुम्ही सरासरी बघितलं तर 2 किंवा 5 वर्षानंतरचा यील्ड जो आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला जे टक्के देणार आहेत ते साधारणपणे 6% आसपास सध्या आहेत. आता हे 6% जरी ते कागदावर आहेत तरी तुमच्या हातात येताना त्यातलं इन्कम टॅक्स डिडक्ट होणार, त्याची सर्व्हिस चार्जेस बँकेचे डिडक्ट होणार आणि सरासरी ते 5%, 5.25% आपल्या हातात येतात. आता ह्याचा अर्थ काय, सिंपल आहे, हे मला सांगायला नाही लागणार माझ्या मते, तर 100 रुपयावर हे लोक 5 रुपये मला द्यायला तयार आहेत. मी FD करणार आणि पुढच्या वर्षी 105 रुपये यांच्याकडनं मागून घेणार, किंवा जेव्हा त्यांची टर्म संपते तर 2 वर्षानंतर जे काय 105 वर कंपाऊंडिंग इंटरेस्ट होणार आणि जे काय कॅल्क्युलेशन आहे जे तुम्ही करू शकता. मला त्या गणितामध्ये जायची किंवा गरज वाटत नाही, कारण सगळेच व्यापारी आहेत इथे. तर नॉर्मल मध्ये असं आहे की ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ असा आहे की 5 रुपये मिळवण्यासाठी तुम्ही किती रुपये इन्व्हेस्ट केले, तुम्ही इन्व्हेस्ट केले 100 रुपये, बरोबर. आता मी बोलतोय की तुम्हाला 5 रुपये कमवण्यासाठी, वार्षिक 5 रुपये कमवण्यासाठी 100 रुपये द्यावे लागले, तर 5च्या किती पटीने तुम्हाला पैसे द्यावे लागले, तर उत्तर येतो 20 पट. 20 गुणिले 5 100 होतो. आता हा बँकेचा पी झाला, म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशिओ. हे लक्षात आलंय का मला एकाकडनं कोणाकडे? एकदम सोपं आहे. पी चा अर्थ काय, प्राइस टू अर्निंग रेशिओ. बाबा मी किती पैसे लावल्यावर मला किती पैसे मिळणार, तर सरासरी गुणिले 20 केलं साधारणपणे तर बँकेचा रेशिओ येतो, पी जो येतोय तो 20 येतोय. आता आपण सरासरी सगळ्या बँकेचा असं कोणाचा 6% असतो, कोणाचा 7% असतो, का असतो ह्याच्यावरनं समजायचं की त्या बँकेला भरपूर गरज आहे पैशाची, म्हणून ते आपल्याला देत आहेत. आणि साधारणपणे जर हे 8%च्या वरती गेला का देणाऱ्यांनी घाबरावं. मी परत बोलतोय, देणाऱ्यांनी घाबरावं. जर 8%च्या वरती जर कोणी व्याज देतोय तर देणाऱ्यांनी घाबरावं, कारण त्याची पैसे परत येण्याची शक्यता कमी असते. जर बिझनेस बरोबर चालत नसेल बँकेचा तर तो व्याज जास्त देणार, कोणतेही व्यक्ती व्याज जास्त देणार. आणि एकदा व्याज जास्त देणार हे लक्षात आलं, किती जास्त येणार, अगदी वार्षिक 12% देणार, म्हणजे असं समजून चला तर तो अगदी ऑक्सिजनवरच आहे. म्हणून शक्यतो अशा ठिकाणी पैसे देऊ नयेत. आणि हे तुम्हाला पी रेशिओ वरून लक्षात येतं. आता साधारणपणे मी जेव्हा बोलू मी पुढे, हॅलो, येस, ओके. पी रेशिओ बद्दल बोललो, तुम्हाला मल्टिपल लक्षात आला तर नॉर्मली सरासरी तुम्ही असे पण FD करायला जेव्हा जाता तेव्हा 20 पट पैसे देता येतच तुम्ही बँकेला.
आता ही गोष्ट शेअर मार्केटमध्ये कशी अप्लाय होते, एकदम सिंपल आहे. जो काय निफ्टीचा भाव आहे आता आता मी हे समजून चालतोय की सरांनी बऱ्यापैकी तुम्हाला पुढे नेऊन ठेवलंय आणि मग मी बेसिक वरनं आता मी ऍडव्हान्स कडे जातोय थोडा थोडा करून. तर आपण बँकेला ऑलरेडी 20 मल्टिपल मध्ये पैसे द्यायला तयार आहोत. तर शेअर मार्केटमध्ये जेव्हा किती पीच्या ह्याच्यावर आता काम करतोय हे बघणं सोपं आहे. हे बघता कसं येईल त्याच्यासाठी आपण वेगळं क्लास घेऊ शकतो, किंवा मग तू कोणाला प्रश्न उत्तरामध्ये असेल तर मी त्यांना सांगेल ती गोष्ट. तर पी काढणं फार सोपं आहे. तर तुमचं जो निफ्टीचा आत्ताचा भाव आहे, बंद भाव जो आहे, आणि निफ्टीचाच ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर, हे किती एका शेअरवर किती पैसे मिळतात त्यांना. आता समजा मी 100 रुपयाचा निफ्टीचा शेअर आहे, त्याच्यावरती मी 5 रुपये कमवतो, तर माझा ईपीएस 5 रुपये, ठीक आहे. आणि तो क्वार्टरली बेसिसवर आहे किंवा इयरली बेसिसवर आहे, हे फक्त चेक करून घ्यायचं आहे. पण जो आहे तो 5 रुपये आहे. तर 5 रुपयाच्या अगेन्स्ट मी ह्याला किती देऊ. आता हा जर अनसेफ आहे तर साधारणपणे 18च्या मल्टिपलला आला, थोडक्यात कमी झाला भाव निफ्टीचा, 18च्या मल्टिपलला आला का तो अत्यंत अट्रॅक्टिव्ह होतो. आणि तो 28च्या मल्टिपलकडे गेला म्हणजे थोडक्यात जे 20 गुणिले आपण 5 केलेलं होतं बँकेसाठी, ते 28 गुणिले 5 करा. थोडक्यात म्हणणं काय आहे, आता बँक बोलते की मला आता 28 दिले तर 5 रुपये देईल. मला गरज होती तेव्हा मी 20 रुपयाला 5 रुपये देत होतो, सॉरी 100 रुपयाला 5 रुपये देत होतो. आता मला 28 पट पाहिजेत पैसे. ह्याला म्हणतात शेअर मार्केट महाग होणं. आताच्या सिच्युएशन मध्ये कोणी प्रश्न विचारण्याच्या अगोदरच मी सांगतो, आत्ताचा मल्टिपल 29.55 आहे, जो 28हून जास्त आहे. आणि आरबीआयनी मागच्या म्हणजे कालच्याच दिवशी एक नोटिफिकेशन आलाय की शेअर मार्केट खतऱ्यात आहे, प्रोग्रेस नाहीये, लॉकडाऊनमुळे ठप झालेला आहे कारभार आणि शेअर मार्केट फार वरती गेलेलं आहे. आरबीआयनी वॉर्न केलेलं आहे, कोणी दुसऱ्या तिसऱ्याने नाही केलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वॉर्न केलंय इन्व्हेस्टर्सना का सावध व्हा, एवढे पैसे देऊ नका कंपन्यांना. ठीक आहे, तर तुम्हाला एक उत्तर तर मिळालेलं आहे का आता घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, निफ्टीमध्ये बघून तरी कळेल तुम्हाला. दुसरं एक असं त्याच्यातलं रेशिओ आहे की आरओई, रिटर्न ऑन इक्विटी. जेव्हा मी मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं की कस्टमर्स किंवा सॉरी कंपनीच्या मालकाचे 50% हिस्सा असावा, 25% लोन असले तर चालतील आणि 25%च मात्र लोकांचे असावेत पैसे. तर ह्याच्यामध्ये जे 25% लोक आहेत त्यांना रिटर्न किती मिळतोय हे शोधावं लागतंय. बाबा शेअरचं प्राइस किती जाते, डिव्हिडंड किती मिळते हे वेगळं, मला हे कळू दे मला किती पैसे मिळणार आहेत, इक्विटी वाल्यांना किती पैसे मिळणार. तर आरओई बघणं जरुरी आहे. हा जो टर्म आहे आरओई, हा कुठे तुम्हाला बघायला मिळेल, कसा शोधायचा, कोणत्याही स्क्रिप्टसाठी प्रश्न उत्तरांमध्ये आपण बघू शकतो. सोपं आहे ते. आरओई हा शब्द लिहून ठेवला तर तुम्हाला लक्षात येईल. हे कंसामध्ये मी दिलेलं आहे, रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच लोकांच्या पैशावर लोकांना किती मिळते पैसे. बाकी मालकाला किती मिळतात काय मिळतात ते काय आपल्याला द्यायला येणार नाहीये, कोणी घरचा देणार नाहीये, कोणी इथे दान धर्म करायला येत नाही शेअर मार्केटमध्ये. तर आरओई हे बघणं जरुरी आहे. डिव्हिडंड यील्ड म्हणजे थोडक्यात मी हे 6व्या क्रमांकाचा जो इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी होती किंवा इन्कम स्ट्रॅटेजी होती ते आहे की डिव्हिडंड यील्ड किती आहे, तो साधारणपणे 3% हा चांगला मानला जातो. आता हा काढाचा कसा असतो त्याचा फॉर्म्युला मी दिलेला आहे बाजूला, क अख्ख्या वर्षाचा जो डिव्हिडंड आहे, कारण वेगवेगळ्या टायमाला थोडं थोडं करून पण डिव्हिडंड देणारे भरपूर कंपनी आहेत. आणि मग वर्षाच्या शेवटी समजा 10 रुपये दिलेला आहे त्याने डिव्हिडंड एक साधारणपणे 200 रुपयावर, तर तो साधारणपणे तो आपण इथे लिहायला पाहिजे की डिव्हिडंड फॉर इयर इज 10 रुपीज. आणि त्याच्या खाली सीएमपी म्हणजे करंट मार्केट प्राइस, म्हणजे आत्ताचा शेअर मार्केटचा भाव, गुणिले 100 केला तर तो पर्सेंटेज मध्ये येतो. तो साधारणपणे 2%, 1.5%, काही येते 3 येते. ह्या फॉर्म्युलाने तुम्हाला तो डिव्हिडंड इन्कम चालू करता येईल. का तुम्हाला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे याच्याबद्दल की 3% हा चांगला आहे, चांगला मानला जातो या मार्केटमध्ये. 3% डिव्हिडंड देणारी कंपनी आहे ही चांगली आहे. का चांगली आहे तर तुमचा शेअरचा भाव पण वाढतोयच ना, डिव्हिडंड बरोबर डिव्हिडंड तर मिळतोय आणि तुमच्या शेअरचा भाव पण वाढतोय. हे तुमच्या प्रॉपर्टी खरेदी केली आणि ती भाड्यावर दिल्यासारखं झालं तर भाडा पण येतोय आणि प्रॉपर्टीची पण किंमत वाढते. तर 3% ही गोष्ट फार चांगली आहे. तर डिव्हिडंड यील्ड इन्कम चालू करत असेल तर तुम्हाला 3% किंवा त्याहून वरती आला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, ह्याचा एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तर राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर म्हणजे RCF ही गव्हर्नमेंटची एक मोठा हिस्सा आहे गव्हर्नमेंटचा, जो तो विकण्याचा प्रयत्नात आहे. आणि त्याची मुंबईमध्ये एक चेंबूरच्या साईडला मोठी जमीन पण आहे जी डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकते. त्याचा भाव 48 रुपये ह्या मंदीमध्ये होता.
आणि त्यांनी डिव्हिडंड दिला जवळजवळ 2.5 रुपये, म्हणजे हाय डिव्हिडंड दिला. का दिला हे चर्चेची गोष्ट झाली, पण एक डिव्हिडंड येईल, सरकारी कंपनी आहे, 2.5 रुपये, 48 रुपयाला 2.5 रुपये देते डिव्हिडंड, अजून काय पाहिजे? ह्याच्यापेक्षा चांगलं तर शेअर नाही. मग तसं बघायला गेलं तर अर्थात मी हे रेकमेंड करत नाही की तो शेअर घ्यावा आणि डिव्हिडंड मध्ये घ्यावा, पण एक एक्झाम्पल देण्याकरता मी तुम्हाला हे सांगितलं. एक अजून गोष्ट बघण्यासारखी असते फायनान्स मध्ये, इबिटा मार्जिन चेक करावा ईपीएस चेक करण्यापेक्षा. म्हणजे ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर, आणि इबिटा जे आहे त्याचं मी कंसामध्ये त्याचं डेफिनेशन दिलं आहे, अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्स अँड अमोर्टायझेशन, म्हणजे डिप्रिसिएशन आपण म्हणतो. आता हे काय आहे, कठीण झालंय, शब्द कठीण वाटतोय, पण आहे काय, एक साधारणपणे तुम्हाला सांगतो की मोठे बिझनेसमन असतात किंवा मोठे बिझनेस करतात ते ब्लॅकचा बिझनेस फार कमी करू शकतात आणि त्यांची इमेज खराब होऊ शकते, म्हणून ते कोणताही वाईट काम किंवा असं ब्लॅकचं काम करत नाही. हे साधारणपणे मी शेअर मार्केटवाल्यांचं सांगतो, ज्यांचे बिझनेसमध्ये 500 करोड, 1000 करोड, 2000 करोड असतात एक एक कंपन्यांचे, ते लोक 2 नंबरचं काम करायला शक्यतो जात नाही. ते पॉलिटिकली कायदा बदलायला लावतील, पण ते कायद्यामध्ये बसूनच काम करणार त्या गोष्टीला. तर नॉर्मली असं आहे की अर्निंग जे आहेत, म्हणजे जो पैसा जो कमवणार आहे पर शेअर, त्याच्यामध्ये इंटरेस्ट जो आहे तो तर आपल्याला कमी जास्त करता येईल. म्हणजे थोडक्यात असं कमी जास्त असं की ते जे उधार घेतलेली आहे, लोन घेतलेलं आहे, त्याचा थोडाफार प्रमाणात हप्ता भरला. हा बोलू का? येस 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 शुअर. इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला कमी जास्त करता येईल. जर माझ्याकडे पैसे आहेत तर मग मी इंटरेस्ट का भरणार? मी इंटरेस्ट वाचवायला जाऊ शकतो कधीही. म्हणजे थोडक्यात माझे ऍसेट व्हॅल्यू जर जास्त असेल तर इंटरेस्ट कमी करता येऊ शकतो. म्हणजे आपल्याला अर्निंग्स बघताना इंटरेस्ट नाही बघितला तरी चालेल. टॅक्सेस हे सेक्टर वाईज, म्हणजे थोडक्यात कोणते कोणते जसे जसे सेक्टर्स असतात, म्हणजे थोडक्यात व्यवसाय जसा जसा असेल तसे तसे टॅक्सेस आहेत. उदाहरणार्थ एखादा माझा इन्व्हर्टरचा आणि बॅटरीचा बिझनेस आहे, तर बॅटरीसाठी ते 28% घेतात आणि इन्व्हर्टरसाठी 18% आहेत. गव्हर्नमेंटचा रूल आहे. तर हे माझ्यासाठी एकट्यासाठी नाही, सगळ्यांसाठी आहे. मग त्या सेक्टरमध्ये ते बघण्याची गरज काय? जर तुम्हाला त्याच्या अगोदरचा पण आकडा बघितला तर टॅक्सेस तर सगळ्यांसाठी सेम आहेत. आणि डिप्रिसिएशन जर आहे तर तो डिप्रिसिएशन तर तो तुमच्या ओव्हरऑल वस्तूचा, मशिनरीचा होतो, तो तर सगळ्यांचाच होणार आहे. जे कोणी मशीन न वापरता प्रोडक्शन काढणार आहे का कोणी कोणत्याही गोष्टीचा? अगदी रिलायन्स पण मशिनरी तर वापरणार त्या गोष्टी. म्हणून तेही न बघता इबिटावर जर लक्ष दिला आपण तर आपल्याला जास्त चांगला अंदाज येतो. म्हणून इबिटा ईपीएस पेक्षा माझं मत असं आहे की इबिटा बघणं चांगलं. आणि लास्ट आणि फार महत्वाची, शेअर होल्डिंग पॅटर्न कसा आहे. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला जे सुरुवातीला एक्झाम्पल म्हणून दिलेला 50%, 25% आणि 25%, म्हणजे थोडक्यात मालकाचे 50%, लोन जे आहेत ते 25%च्या वर नाहीत आणि पब्लिक कडनं 25%. हा पॅटर्न आयडियल असला तरी आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की बाबा ह्याच्यात मालकाचा हिस्सा किती आहे. बरं, तो हिस्सा असून फायदा नाही, त्यातला किती प्लेज केलेला आहे. प्लेजचा अर्थ आपण गहाण टाकलेला आहे. किती हिस्सा गहाण टाकलेला आहे असं पण आहे ना, की बाबा हिस्सा आहे 75% आणि नंतर आपण बघतो की भाव वाढला नाही, याचं का पडतोय बाबा, नंतर चेक केलं, आपण शोधाशोध केली त्या गोष्टीची, तर कळतं का त्यातले 40% प्लेज करून ठेवले त्यांनी. म्हणजे आपण गहाण ठेवले, त्या मालकानी 40% शेअर धंद्याला गरज लागतात, उधार देत नाही कोणी, लोन द्यायला तयार नाही, शेअर मार्केटचा भाव पडतोय, प्रोडक्शन लाईन बिघडलेली आहे, मग ते प्लेज करतात शेअर्सना. हे बघणं फार जरुरी आहे की त्यांनी किती प्लेज केलेले आहेत शेअर. कारण बरेच लोक ह्याच्यामध्ये फसतात. ह्या गोष्टीमध्ये फसण्याचं कारण हाच आहे की मालकाला स्वतःच तो उधार मध्ये जातोय, त्याचे शेअर स्वतः गिरवी ठेवतो. तर होतं काय, मालकाचं काय बिघडतं, मालकाचे थोडाफार प्रमाणात बिघडतं कारण त्याचे बाकीचे शेअर असतात, पण आपण बर्बाद होऊन जातो त्याच्यामध्ये. कारण लोकांना कळलं की बाबा हा तर पार्टी उठेला आहे, हिंदीमध्ये बोलतात, पार्टी उठेला आहे, तर सगळे लोक पळायला सुरुवात करतात. ही मारवाडी आणि गुजराती भाषा झाली, पार्टी उठेला आहे. आणि मग ते ऍक्च्युली ते प्रोफेशनली ते त्या बिझनेसमध्ये भरपूर वर्षापासून असल्यामुळे बऱ्याच चॅनल्सवर तेच भाषा आणि तसेच त्याचे लोक येऊन फालतू मध्ये बडबड करतात. मी फालतू बोलतोय त्याचं कारण हा आहे की त्यांना मॅनेज केलेलं असतं, मीडियाला मॅनेज केलेलं असते. कोणत्याही न्यूजला बघून, कोणत्याही न्यूज चॅनलला बघून कोणत्याही शेअरमध्ये खरेदी विक्री करू नका, ही माझी विनंती आहे तुम्हाला. का तुम्ही पैसे घालवाल 99%, 98% ते बोलतायत ना पैसे जाणार, मी बोलतो 99% पैसे जाणार. कारण त्यांना बोलायला लावतात, त्याच्या बदल्यात त्यांना पैसे मिळतात त्या गोष्टीचे. ते काही सेवा नाही करायला आली आपली, त्या गोष्टीचे त्यांना पैसे दिले जातात. मीडिया नेहमी मॅनेज होत आली आहे, पॉलिटिकली पण मॅनेज होलेली आहे आणि मार्केटनी पण मॅनेज केलेलं आहे त्यांना.
आता तुम्ही जर बघितलं CNBC आवाज हा फार मोठा चॅनल आहे, यासाठी लोक ते बघत बसतात शेअर मार्केटमध्ये असताना. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्या चॅनलवर जाऊन बसून राहतात लोक. कृपया करून हे सगळं करू नका. आपला टाइम वाया घालू नका, तो मौल्यवान आहे. शेअर मार्केटमध्ये अशा प्रकारे वेळ घालू नका. ते न्यूज चॅनलमध्ये ते फसवतात आणि तुम्ही जर बघितलं तर थोड्या थोड्या वेळाने ते डिस्क्लोजर दिसत का आमचा चॅनल जो आहे तो रिलायन्सनी विकत घेतलेला आहे. आता ते रिलायन्सच्या विरोधात बातमी देणार का तुम्हाला? अहो कधीच नाही देणार. मालकाच्या विरोधात कसे जाऊ शकतात कोणी? त्यामुळे असे चिकार असतील. पेपरवाले पण तसेच आहेत. न्यूजपेपरवाले एखादी मीडियामध्ये ते प्रिंट केलं जातं, सगळ्यांना मॅनेज केलं जाते, कारण सगळ्यांना पैशाची गरज आहे. जसा शेअर होल्डरना पैशाची गरज आहे तशी त्यांना पण गरज आहे, ते पण मॅनेज होतात. आणि जर मी ह्या कन्क्लुजनवर पोहोचतोय आता का शेअर मार्केट इज नॉट सेफ, परत बोलतोय, शेअर मार्केट इज नॉट सेफ, तर म्युच्युअल फंड असू शकते का हो? अहो असलं असतं तर ते कशाला बोलले असते खाली जोर जोरात ओरडून, इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड डॉक्युमेंट. असं जे वाक्य असतं तो वाक्य का टाकला जातो? तो कंपल्सरी काय आहे? सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर, ही जाहिरात जी आहे NSEची ही का बोलली जाते? कारण ते स्पष्टपणे म्हणतात पैसे गेले तर आमच्याकडे येऊ नका बोलायला. आम्ही पहिलेच सांगितलंय की हे सेफ नाहीये. बरं, आता सेफ नाहीये तर मग हे करावं का? तर एक अजून विषय राहिलाय आपला टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस जो आहे तो साधारणपणे चार्ट्सवर होतो. त्याच्यामध्ये साधारणपणे कॅन्डल ग्राफ, बार ग्राफ, लाईन ग्राफ आणि इतर बरेच चार्ट तयार होतात, ज्या चार्टचा अभ्यास करून कोणत्याही कंपनीचा, कोणताही हा गणिताचा अभ्यास जेवढा पण मी तुम्हाला सांगितला, EPS बोललो, PE बोललो, EBITDA बोललो, शेअर होल्डिंग पॅटर्न बोललो, जे काय तुम्हाला बोललो आणि जे तुम्ही बोललात का याच्यात एवढं काम करावं लागेल, ते काम नसेल करायचं तर टेक्निकल अनालिसिसवर या. टेक्निकल अनालिसिस पण तसं बघायला गेलं तर सोपं आहे. लोक सोपं म्हणतात, पण माझं म्हणणं आहे की त्यात मला 15 वर्ष ह्यात पण गेली. हे पण अभ्यास केलं, ते पण अभ्यास केलं, मी कोणताही अभ्यास सोडला नाही. दोन्ही अभ्यास करून तुमच्याशी बोलतोय आज मी. तर चार्ट जे आहेत, चार्ट्स बघून पण निर्णय घेतले जातात. चार्ट्स मध्ये दिसतं काय आपल्याला? सोपं आहे. प्राइस ऍक्शन त्या दिवसाचं किंवा त्या मिनिटाचा सुद्धा. आता ह्याच्यासाठी आपल्याला वेगळा क्लास घ्यायला लागेल. त्यासाठी जे इच्छुक असतील त्यांना आपण काहीतरी नियोजन करू आणि त्याचा पुढचा मार्ग काढू. पण नॉर्मली चार्ट मध्ये दिसते काय? असा चार्ट मध्ये कोणतीही भाषा नसते, कोणत्याही लँग्वेजची गरज नसते. माझं स्वतःचं वैयक्तिक असं अनुभव आहे की मी जपानच्या एक्सचेंज वरती ट्रेड केलेला आहे ह्या टेक्निकल अनालिसिसवर. मी अमेरिकेच्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केलेलं आहे. मला त्या कंपनीचं नाव पण समजत नाही, कारण जॅपनीज जे आहे ते उभं लिहिलं जातं. त्यांची जी लिखावट आहे ती उभी असते किंवा मग ते कोपऱ्यात असं काहीतरी लिहितात जे आपल्याला काही समजत नाही. पण नुसतं पॅटर्न बघून पण समजतं मला की त्याचा भाव आपण घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. एवढी सोपी म्हणजे ती माणसानी बनवलेली माणसासाठी भाषा आहे, ज्याच्यात कोणत्याही भाषेची गरज नाहीये. हे चित्र बघून तुम्ही निर्णय घेता. आता तो चित्र काय दाखवतो? चित्र दाखवतो प्राइस ऍक्शन, म्हणजे पैशाचं ऍक्शन 1 मिनिटापासून 1 वर्षापर्यंतच दाखवू शकतो तो. व्हॉल्यूम ऍक्शन म्हणजे थोडक्यात किती लोकांचं घेवाणदेवाण झालं, म्हणजे किती लोकांनी खरेदी केली आणि किती लोकांनी विकलं. थोडक्यात सांगायचं तर एक माणसाने 1 शेअर विकला आणि त्या दुसऱ्या माणसाने तोच शेअर घेतला, तर ते दोन्ही मिळून 1 व्हॉल्यूम झाला. म्हणजे व्हॉल्यूम ऍक्शन जे आहे ते बाय आणि सेल मिळून होतं. आणि तिसरं जे आहे ते फार महत्वाचं आहे, जे कोणी सांगत नाही, ते टायमिंग. ग्राफ मध्ये टायमिंग पण बघावी लागते. हे कसं झालं माहितीये का? हे सचिन तेंडुलकरची बॅटिंग सारखं झालं. सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग करतो आणि तुम्ही बघाल तर तो न मेहनत घेता नुसता फास्ट बॉलला दिशा देतो आणि ती 4 जात होती, कारण तो टायमिंग साधायचा. टायमिंग साधलं, 2 प्लेअरच्या मधली गॅप सापडली त्याला, तर तो नुसता बॉलाला दिशा द्यायचा. दिशा दिली, एकदा चेंडूला दिशा दिली तर तो प्लेअर धावत जायचा त्या बॉलच्या मागे आणि तरी पण तो थांबू शकत नव्हता आणि ती बाउंड्री जायची. टायमिंग फार महत्वाची आहे टेक्निकल अनालिसिस मध्ये. ही कशी साध्य करता येते ह्याच्याबद्दल पण मी जर तुमची इच्छा असेल कोणाची, त्याच्याबद्दल पण आपण प्रश्न उत्तरांमध्ये पण घेऊ आणि नंतर जर विषय वाढत गेला त्याच्या रिलेटेड पण आपण त्याचा काहीतरी वेगळं एक मार्ग काढू. डिफरंट टाइप्स ऑफ पॅटर्न्स असतात. म्हणजे हे चार्ट तयार होताना वेगवेगळे W चार्ट, M चार्ट, कप चार्ट, स्टार, रायझिंग स्टार, हॅमर्स, असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स तयार होत असतात. ते पॅटर्न तयार झाले का आपल्या निर्णय घेणं सोपं जातं. त्याच्या व्यतिरिक्त काही ऑसिलेटर्स यूज केले जातात. जवळजवळ 180 प्रकारचे ऑसिलेटर्स आहेत वेगवेगळे, जे अभ्यास करू शकता.
अर्थातच सगळ्यांचे नाव आणि सगळ्यांचा अभ्यास कोणीही करत नाही मार्केटमध्ये, पण अशा आहेत, बनवलेले आहेत लोकांनी, त्यांच्यावर पीएचडी केलेली आहे आणि त्या पीएचडी केल्यामुळे त्या व्यक्तीचं त्या ऑसिलेटरला नाव दिलेलं पण आहे काय काय याला. तर ते मुवमेंट म्हणजे ह्या प्राइस ऍक्शनला, व्हॉल्यूम ऍक्शनला, टाइम ऍक्शनला, डिफरंट पॅटर्न्सना मिळून काही ऑसिलेटर्स तयार केले जातात जे निर्णय घेण्यासाठी आपल्याला सोपे जातात, ज्याच्यामुळे आपण निर्णय घेणं थोड्याफार प्रमाणात आपण निर्णय घेणं सोपं जातं आपल्याला, का आता बाय करू का सेल करू. तर ह्याचा एक अभ्यास केला जाऊ शकतो. आता शेवटचा एक मी माझं स्वतःच सांगतो, जे मी ऍक्च्युअल मध्ये सांगायला आलोय इथे. मी जे आहे तर माझं एक अनालिसिस स्वतःच काय आहे, कारण तुम्ही मला विचाराल त्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो. प्रबोध अनालिसिस मी नाव दिलं याला. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं फायनान्शियल किंवा टेक्निकल अनालिसिस सांगितलं, तर प्रबोध म्हणजे मी ही अनालिसिस कोणती अनालिसिस कशी करतो, तर मी त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला देतो. पहिला जो आहे व्हॉट स्पेशल टुडे, म्हणजे मी स्वतःला विचारतो आज स्पेशल काय. आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर कुठेतरी असं एक खडूनी वगैरे लिहिलेलं असायचं का बाबा आज स्पेशल काय आहे, आज स्पेशल ये, आज जिरा राईस स्पेशल आहे, आज पनीर टिक्का स्पेशल आहे, असं काहीतरी हॉटेलवाले लिहितात. तसं ना मार्केटमध्ये जाऊन आपण हे बघायचं असते का आज स्पेशल काय आहे. तर स्पेशल काय आहे म्हणजे न्यूज काय ते नाही बघायचं. मी तुम्हाला सांगतो हे कसं बघायचं. मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आजपासून 2 वर्षापूर्वी मी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला एक पाऊण तासाची साधारणपणे मुहूर्त ट्रेडिंग होते शेअर मार्केटमध्ये. साधारणपणे 6 किंवा 6:30 वाजता चालू होते, जी 6:15 पर्यंत चालते. साधारणपणे 45 मिनिटं चालत असावी माझ्या हिशोबाने. तुम्हाला सांगतो की मी एक्झॅक्टली तुम्हाला टायमिंग का नाही सांगू शकत, हे पण तुम्हाला मी कधी टाइम मिळाला आणि आपल्याला बोलता आला तर मी त्याबद्दल बोलेल. पण एक साधारणपणे पाऊण तासाचा टाइम असतो ज्यामध्ये आपण मुहूर्त ट्रेडिंग करू शकतो. म्हणजे आपण काही घ्यायचं असेल दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तर आपण घेऊ शकतो. तर मी एक अनालिसिस केलेलं कंपनीचं नाव होतं ग्लोबस स्पिरिट. आता ही कंपनी काय आहे, ही दारू बनवणारी कंपनी आहे. अर्थातच मी शाकाहारी आहे आणि मदिरेला स्पर्श नाही करत आहे, दारूला स्पर्श नाही करत आहे, पण दारूच्या स्टॉकला मी हात लावतो. मी बिझनेस करायला बसलोय तिथे मी बाकी काही नाही बघणार का कोण काय करतोय. मला जर पैसे मिळणार असतील त्यामुळे तर मी करणार. आणि तो टेक्निकल आणि फंडामेंटल दोन्ही अनालिसिस केल्यानंतर प्रबोधचा अनालिसिस हा होता का दिवाळीत मला डिसेंबरची तयारी करायची. का डिसेंबरची, आपल्याला दिवाळीनंतर जो डिसेंबर येतो, क्रिसमस येतो, त्याच्यामध्ये ख्रिश्चन लोक जे आहेत ते तर दारू पितात आणि ते सेलिब्रेशन करतात क्रिसमसच्या टायमाला. तर मी काय करतोय, मी क्रिसमसच्या टायमाला ते मला शेअर्स विकावे लागणार किंवा क्रिसमस संपल्यानंतर कंपनीचा रिझल्ट जेव्हा येईल जानेवारीमध्ये तेव्हा भाव वाढणार, कारण त्यावेळेस बिझनेस होणार. का बिझनेस होणार ह्या निर्णयावर मी का पोचलो, त्या कंपनीचे ब्रँड्स बघितले, कोणत्या कोणत्या टाईपचे ब्रँड, आणि जे मित्र किंवा कोणी ओळखीचे असायचे जे दारू पितात त्यांना मी विचारायचो हा ब्रँड कसा आहे तुम्हाला, अरे तो महाग आहे, हे आहे ते, असं डिटेलमध्ये विचारायचो. जनरल आपण बोलतो तसं बोलायचो मी नॉर्मलमध्ये. ते बोलल्यानंतर मला लक्षात येतं की हा बाबा ह्या कंपनीकडे चांगले चांगले दारूचे ब्रँड्स आहेत आणि त्या ब्रँड्सना आपण, हा अभ्यास एक झाला की ही कंपनी तर चांगले ब्रँड्स बनवते म्हणजे पैसे भरपूर घेते त्या अगेन्स्ट. हे म्हणजे त्यांचं प्रॉफिट मार्जिन जो आहे तो चांगला असावा. ते फायनान्समध्ये स्टडी करून आपल्याला माहिती पडते का यांचे मार्जिन्स किती आहेत, ते सांगतात तसं आमचे मार्जिन्स किती आहेत, नेट मार्जिन किती आहे, ग्रॉस मार्जिन किती आहे, सगळ्यांना सांगावं लागतं, दर 3 महिन्यांनी सांगावं लागतं. तर माझा उद्देश हा होता हे घेण्याच्या मागचा की क्रिसमस जो आहे तो ख्रिश्चन लोक सेलिब्रेट करणार. जगात ख्रिश्चन्स किती आहेत, तर जर बघितलं तर सर्वात मोठा तबका जो आहे लोकांचा म्हणजे पॉप्युलेशन वाईज बघितलं तर ख्रिश्चन सर्वात जास्त आहेत जगात. 2 नंबरला मुस्लिम्स आहेत आणि 3 नंबरला आपण सगळे येतो बाकीचे, म्हणजे हिंदू झाले किंवा अजून जे काय सगळे, ते सगळे 3ऱ्या नंबरला येतात. तर जे सर्वात मोठ्या क्वांटिटीमध्ये जे त्या धर्माला मानतात आणि क्रिसमसमध्ये ते वाईन पितात, दारू पितात आणि सेलिब्रेशन करतात, तिथे थंडीही जास्त आहे त्यामुळे पण प्यायला लागू शकते. असं जरुरी नाही का ते आपल्यासाठी वाईट आहे म्हणजे जगासाठी वाईट आहे, आपल्याला काही त्याशी घेणं देणं नसतं, बिझनेस करताना तरी नसतं. तर मी ह्या एक ढोबळ अंदाजाने एक कंपनी निवडली आणि त्यात इन्व्हेस्टमेंट चालू केली. साधारणपणे 65 रुपयापासून 70 रुपयापर्यंत त्या दिवशी मी माझे जेवढे अकाउंट आहेत त्याच्यामध्ये घेत राहिलो पाऊण तासामध्ये. आणि त्याला मी जानेवारीमध्ये जेव्हा विकलं तेव्हा 130 रुपयांनी विकल्यात ते. पण हा जो डिसिजन होता हे
टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस आणि हे जे प्रबोध अनालिसिस जो आहे तो मला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण वाणी हिशोब केला तर आपण म्हणू की पावसाळा यायच्या अगोदर छत्रीचा धंदा चालू करूया, उन्हाळा यायच्या अगोदर फॅनचा धंदा चालू करूया. आता हे मार्केटमध्ये तर आपण विकू शकतो, कंपन्या विकत घेऊ शकतो ना. आपल्याला कुठे काय काम करायचं आहे, आपल्याला थोडीच पंखे घेऊन बसायचं आहे. तर थंडीमध्ये स्वेटर विकायचे आहे तर स्वेटर थोडीच घ्यायचे आहेत आपल्याला ती कंपनी घ्यायची आहे. आणि त्याचा रिझल्ट येणार कधी, रिझल्ट येणार ते सीझन संपल्यावर. आणि आपल्याला माहिती आहे ना का सीझन संपल्यावर वाढून चढून तर सांगणारच ते. जर त्यांनी सांगितलं का थंडीमध्ये आमचे स्वेटर नाही गेले हो, क्रिसमस मध्ये आमची दारू नाही विकली गेली, तर लोक हसतील, तुमचा धंदा नाही बरोबर, तुम्ही धंदा करायची अक्कल नाही तुम्हाला. तर त्यावेळेला ते कोणाला पाडूच नाही शकत, खोटं बोलूच नाही शकत त्या गोष्टीबद्दल. अनलेस अँड अनटिल आता आहे जसं लॉकडाऊन झालंय त्या ह्याच्यामध्ये ते वेगळे कंडिशन होतंय. पण एक बोलायची गोष्ट की सिम्पल सगळं असतं, जेव्हा सगळं नॉर्मली चालू असतं तेव्हा तर त्यांना त्या सीझन मध्ये ते. आणि भारताचे नशीब, संपूर्ण भारताचे नशीब एवढे चांगले आहेत तर 3-3 सीझन मिळतात. भारत एकमेव देश आहे माझ्या मते, म्हणजे आपल्या आजूबाजू देश पण पकडा त्यासाठी, पण ते देश असे आहेत आपल्या इथले तर त्यांना 3 सीझनचा उपभोग घेता येतो. नॉर्मली 1 किंवा 2च सीझन असतात जगात, आपल्या इथे 3 सीझन आहेत. म्हणजे आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी जास्त बिझनेस करायची. तर ही एक पद्धत आहे. हाऊ आय सिलेक्ट स्टॉक्स हे मी सांगितलं तुम्हाला. ते तुम्हाला याच्या खालचं पण सांगितलं, रिझल्ट्स आर रिवॉर्डेड नॉट एफर्ट. तुमची मेहनत काय घेणं देणं नाही, तुम्ही सांगितलेला शेअर किंवा तुम्ही घेतलेला शेअर जो असेल तो वाढला पाहिजे, दॅट इज रिझल्ट. तुमचे पैसे वाढले तर मतलब आहे, नाही तर तुम्ही तो टाइमपास केला किंवा तुमचा जो अभ्यास आहे तो कमी पडला कुठेतरी. एक लक्षात घ्या, एव्हरीवन इज हिअर टू मेक मनी. जर सगळेच पैसे कमवायला आलेले आहेत तर सगळ्यांना पैसे मिळणार आहेत का हो? 100 मुळात पैसाच कॉमोडिटी आहे. म्हणजे थोडक्यात पैसे घेऊन यायचे आणि शेअर विकत घ्यायचे. शेअर काय सडणार गळणार आहेत का, खराब होणार आहेत का भाजीपाल्यासारखे? नाही होणार. मग ते पेशन्स ट्राय करणार तुमचे. मी असं नाही म्हणत पेशन्स नाही ट्राय करणार, पेशन्स ट्राय करणार ते तुमचे. पण सगळेच पैसे कमवायला आलेले आहेत, सगळ्यांनाच पैसे नाही देऊ शकत ना कोणी. कारण शेअर मार्केटमध्ये मार्केट स्वतः कोणतेही पैसे ठेवत नाही. 2 व्हॅल्यू मॅच झाले, बायरचे म्हणजे विकत घेणाऱ्याचे आणि विकणाऱ्याचे. व्हॅल्यू मॅच झाली का तो सौदा आपोआप होतो. मला हे नाही कळत कोणाचे शेअर मला आले आणि त्याला विकत घेणाऱ्याला हे नाही कळत का कोणी माझे शेअर विकत घेतले. म्हणजे विकणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही हे कळत नाही का कोणाचे शेअर आले. मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात इक्विटी आहे, म्हणजे थोडक्यात भरपूर प्रमाणात पैसा लोकांचा आलेला आहे, येतोय. एका दिवसाला जर 12 आणि 15 लाख कोटी रुपयाचा उलाढाल होऊ शकते, तिथे आपल्यासारखे माणसं काय आहेत? कोणाचा एका कंपनीचा टर्नओव्हर असतो, मोठ्या मोठ्या कंपनीचा टर्नओव्हर असतो ना, तेवढा मार्केटचा एका दिवसाचा टर्नओव्हर आहे. तर त्याच्याशी तर खेळायचं नाहीच आहे आपल्याला. शेअर मार्केटशी कधीही खेळू नका. खेळू नकाचा अर्थ असा की तो जर डावीकडे वळतोय ना, तुम्ही डावीकडे वळा, तुमचा हँडल डावीकडेच गेला पाहिजे. रस्ता जसा वळतोय तसा तुम्ही वळवा, रस्त्याला वळवायला जाऊ नका, रस्ता वळणार नाहीये. आणि हँडब्रेक गाडीमध्ये आहे त्याचा वापर करा जर तुम्ही चुकलात तर. थोडक्यात ज्यांना शेअर मार्केट बद्दल समजते मी त्यांना सांगतोय का स्टॉप लॉस लावा. कधीही ऍव्हरेज करायला जाऊ नका. ऍव्हरेजिंग स्ट्रॅटेजी कधीच काम नाही करत. साधी गोष्ट आहे का शेअरचा भाव कधी पडणार, एखाद्या गोष्टीचा भाव कधी पडतो. अहो मुबलक प्रमाणात तो माल जर मार्केटमध्ये आला तर त्याचा भाव पडणार. ज्या गोष्टीचा मार्केटमध्ये शॉर्टेज होतो त्याचाच भाव वाढतो. मग तुम्ही ऍव्हरेज का करायला जाता? ऍव्हरेज करायला जाऊ नका. मार्केटमध्ये माल धोधो पावसासारखा वाहून येतोय, ह्याचा अर्थ गडबड वाढले मार्केटमधली. आणि सल्ला देणारे असे सल्ला देतात मला त्याचा हसू येतो. म्हणजे सो कॉल टीव्हीवर काय लावून बसलेले लोक असतात ते सल्ला देतात की एक काम करा तुम्ही, आता 100 होईल ना, 200चा 100 झाला ना का तुम्ही परत थोडे घ्या, चांगली कंपनी आहे. अरे चांगली आहे तर पैसे जास्त दे ना, मला कमी का देतोय? कमी देतोय म्हणजे गडबड आहे ना. शिवाय प्राइस, गुजरातीमध्ये एक म्हण आहे, भाव भगवानचे. भाव जो आहे तो देव आहे. तो कोणाचा ऐकत नाही. तो का असा वागतोय, कोण असा देतोय त्याशी आपल्याला घेणं देणं नसतं. पण भाव जो आहे तो देव आहे या मार्केटमध्ये. मार्केट स्वतःकडे कोणतेही तुमचे पैसे ठेवत नाही, एकाकडनं उचलतो दुसऱ्याला देतो, त्यात तो दलाली मिळवतो. दलाली कमवणं काही चुकीचं नाहीये, पण तो स्वतःकडे काही ठेवत नाही. म्हणजे असं नाही करत तो की बाबा तुमच्याकडनं 20 रुपयात घेतली आणि समोरच्याला 22 रुपयात दिले, असं होत नाही. 2 मॅच झाले व्हॅल्यू, आपण टाकलेली व्हॅल्यू मॅच झाली तरच ट्रेड होतो तो, नाहीतर ट्रेड होत नाही. मार्केट स्वतःकडे काही 1 रुपया ठेवत नाही. आता माझे रूल काय आहेत
त्याच्या रिलेटेड हे मी तुम्हाला जसं आपले प्रश्न उत्तर होतील तसं मी सांगेल. माझं हा प्रेझेंटेशन मी इथे संपवतो. मला असं वाटते की मला जे काही सांगता आलं ह्या थोड्याशा वेळामध्ये मी एकच दिवसामध्ये हा प्रेझेंटेशन तयार केलेला. तर कोणाला काही प्रश्न असतील किंवा काय असं वाटत असेल की काय करायला पाहिजे याच्यामध्ये किंवा ह्याच बिझनेसमध्ये इक्विटी मार्केटमध्ये राहूनच तुम्ही प्रॉपर्टी कशी खरेदी करू शकता, तुम्ही गोल्ड सिल्वर कसे खरेदी करू शकता, याच्याबद्दल काही विचारायचं असेल, कोणतेही प्रश्न असेल त्याचा प्रयत्न मी करेल तुमचे उत्तर द्यायचं. आणि नाही जमले मला तर मी स्पष्टपणे तुम्हाला सांगेल की मी तुम्हाला ह्याचा पुढे उत्तर द्यायचा प्रयत्न करेल किंवा मग आपल्या ग्रुपवर टाकील याच्याविषयी मी अभ्यास करेल आणि मी अभ्यास करत राहणार. तर माझं हे म्हणणं होतं की आता मी हा विषय थांबवतो इथे. जे मला वाटलेलं की मी सरांनी जे उत्तरं दिली नाहीत ते उत्तरं देण्याचा प्रयत्न केलं. काही जिज्ञासू लोक होती ज्यांना प्रश्न विचारायचा होता त्यावेळेला त्यांनी विचारलं आणि त्याचं उत्तर नाही मिळालं, ते उत्तर देण्याचा प्रयत्न केलं मी. तर मला फक्त तुम्ही ते पार्टिसिपेंट आज 48 लोक जवळजवळ आले आहेत आपल्या इथे. तर मला हे विचारायचं आहे तर तुम्हाला जर माझ्याबद्दल किंवा शेअर मार्केट बद्दल काही विचारायचं असेल तर विचारा माझा प्रश्न. अमितजी. हा मनोज साहेब बोला. हा आता सुरुवात कुठून करतायत? बघा कोणाला प्रश्न विचारायचा हँड रेज करायला सांगा. आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपला बघत असाल तर हँडरेजचं एक ऑप्शन आहे त्यात पण हँडरेज पण करू शकता तुम्ही. आणि दुसरी चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही प्रश्न तुमचे टाकू शकता. चॅटबॉक्स मध्ये तर सध्या प्रश्न नाही. अभिनंदनासाठी 1-2 मेसेज आहेत. साहेब हॅलो हॅलो अध्यक्ष साहेब. हा बोला. हा काही तुमचा प्रश्न आहे का? सुरुवात तुमच्या इथून करूया. नाहीये प्रश्न असा नाही आहे. काही माहिती माझ्याकडे तरी त्या प्रश्न नाही आता. ओके. प्रबोधजी. हा बोला ना साहेब. मी माझ्याकडूनच सुरुवात करतो. तो जनरली प्रश्न आहे तो सर्वांचाच असेल कदाचित. मी आता एवढ्या दिवसामध्ये किंवा आतापर्यंत मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग काही केलं नाहीये. बर. मला जर आता करायचं आहे माझी इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट नाही ट्रेडिंग. मी किती रुपये त्यामध्ये टाकले पाहिजेत, किती रुपयाचा व्यवहार मी केला पाहिजे, किती रुपयापासून मी करू शकतो, मिनिमम त्याला काही रक्कम असते का, मॅक्झिमम काही असतं का? बरं मी ते सगळं त्याला लागून आणखी एक प्रश्न विचारतो की जर मी काय सपोज मी 50,000 किंवा 1 लाख रुपये माझ्या खिशातून मी त्या पर्टिक्युलर बिझनेससाठी किंवा या वेगळ्या इन्कम साठी मला मी त्यामध्ये टाकले तर मी ते किती रुपयापर्यंत कुठले शेअर घेऊ शकतो, कुठले शेअर घ्यायला पाहिजेत आणि कधी विकायला पाहिजेत असं काही एक ढोबळ काही सांगता येईल का प्लीज? हा बघा पहिली गोष्ट म्हणजे 50,000पासून सुरुवात करू नये. आणि माझं इंट्रोडक्शन देताना मी हे सांगितलं नाही. 2005 साली मी ट्रेडिंग सुरू केली आणि अवघ्या 2,500 रुपयावर मी सुरुवात केलेली. 2005 साली मी 2,500 रुपये शेअर मार्केट मध्ये टाकले सुरुवात केलेली. हॅलो बोला बोला बोला. आवाज ओके 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 बोला बोला. तर अवघ्या 2,500 रुपयांनी सुरुवात केलेली. आणि आपलेच माझाच एक चुलत भाऊ आहे कुणाल तेलवणे, त्याच्याबरोबर पार्टनरशिप मध्ये आम्ही दोघांनी 2,500 रुपये काढून तो बिझनेस म्हणजे ते ट्राय केलेला आम्ही. आणि अकाउंट पण तिसऱ्याचाच होता. म्हणजे इथून सुरुवात केलेली की दुसऱ्याच्या अकाउंटला आम्ही दोघांनी पैसे टाकून 5,000 रुपये टाकून आम्ही सुरुवात केलेली. आमचा पहिला शेअर जो होता तो बजाज हिंदुस्तान होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला 100-200 रुपये मिळालेले 5,000 रुपयामध्ये, ज्यात आम्हाला आनंद झालेला. आणि नंतर भरपूर पैसे गेले पण, म्हणजे गेले म्हणजे असं तर स्टॉप लॉस हिट झालेला. आणि ती आपली शिकण्याची सुरुवात होती. माझं म्हणणं असं आहे की 50,000 रुपये वगैरे घेऊन तुम्ही शिरायला नाही पाहिजे. तुम्ही अभ्यास करायला येत आहे ना, तुम्ही 3-4 हजारापासून सुरुवात करा, 5,000 पासून सुरुवात करा. आणि त्यातही त्याचे आपण म्हणतो ना तर आपण त्याचं विभाजन करा 3 पार्ट मध्ये 4 पार्ट मध्ये. म्हणजे 5,000 रुपये आहेत तर 5,000 1,000 रुपयामध्ये डिवाइड करा आणि 1,000 रुपये शेअर घ्या. आमच्या वेळेस जेव्हा आम्ही 2005 साली सुरू केलेलं तेव्हा फार कमी ऑप्शन होते. आता आमच्याकडे
झिरोदा आहे, अपस्टॉक्स आहे आणि बरेच वेगवेगळे ब्रोकर्स आहेत आपल्याकडे, ज्यांच्याकडे तुम्ही तुमच्या मित्रांच्या किंवा ओळखीतनं तुम्ही अकाउंट ओपन करू शकता, किंवा इंटरनेटवर जाऊन नुसतं तुम्ही विचारलं का झिरोदाचं अकाउंट कसं ओपन करायचं, तर युट्यूब पासून सगळे माहिती देतात तुम्हाला. ते काही एवढं महत्वाचं नाहीये कुठे जाऊन उघडायचं. पण झिरोदा जो आहे त्याच्यामध्ये माझा अकाउंट आहे, कारण तो ब्रोकरेज घेत नाही, चांगलं आहे, ट्रेडिंग प्लॅटफॉर्म चांगला आहे, आणि टेक्निकल अभ्यास करण्याकरता त्याचा प्लॅटफॉर्म फार छान आहे. कोणाचं? झिरोदाचं. शेरखानचाही सुंदर आहे, पण शेरखान हा फ्री बीज देतो, म्हणजे थोडक्यात रिसर्च रिपोर्ट वगैरे देतो म्हणून तो स्वस्त नाहीये, त्याचा झिरो ब्रोकरेज नाहीये. तर हे तर आपला विषय राहतो का आपण कोणतं घ्यायचं ब्रोकरेज. पण माझं म्हणणं आहे तर एवढं मोठ्याने सुरुवात नाही करायची. अहो, मी तुम्हाला तर सल्ला देतो की तुम्ही 1000 रुपयापासून पण नका सुरू करू. एक शेअर घ्या, एकच शेअर घ्या, 50 रुपयाचा एक शेअर घ्या. अहो, त्या ट्रेडिंग मध्ये तुम्हाला पैसे म्हणजे दलाली नाही लागत आणि तुमचं नुकसान पण होत नाही, आणि तुम्हाला झोपही व्यवस्थित लागेल. अभ्यास करेपर्यंत तरी तेच करा. छोटं हे घ्या, तुम्हाला झोप लागेल एवढीच इन्व्हेस्टमेंट करा सुरुवातीला, आणि कायमचा असाच ठेवा, आणि झोप लागेल असाच इन्व्हेस्टमेंट ठेवा. असं नका करू तर त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. म्हणजे मी तुम्हाला म्हणालो की तुमचा मेंटल जो हेल्थ आहे ती मेंटेन नाही केली तर तुमचे निर्णय चुकीचे होऊ शकतात. तर माझं म्हणणं हेच होतं की हेल्थ मेंटेन करा, आणि तुमचा मेंटल जो एन्व्हायरमेंट आहे तो मेंटेन करा. कारण फायनान्स मध्ये तुमचं जर बिघडलं ना, तर मी असे परिवार बघितले तर ते काय सुरुवातीला सकाळपासून ट्रेडिंग करायला लागतात. कोणाचा माईक चालू आहे का? मी हे लोकांना बघितलंय की सकाळपासून एकदम मैं टेक्निकल पढ़ाई कर चुका हूँ, आणि ते बसतात सकाळी, आणि दुपारपर्यंत जर त्यांनी 500-1000 रुपये 2000 रुपये घालवले असतात ना, तर ते घरचे लोक जेवायला बोलवतात. कारण हे कम्प्युटरचा बिझनेस आहे, कम्प्युटरवरच केला जातो, तो घरी बसून पण केला जातो. आता लॉकडाऊन साठी तो फार महत्वाचा होतो की घरी बसून पण काम केला जातो याच्यामध्ये. तर ते करतात, आणि केल्यानंतर ते लॉस झालेला असतो ना, ते डोक्यात असतं, किंवा मग एक ट्रेड अडकलेला असतो त्यांचा, म्हणजे बाय केलाय आणि ते बसून राहतात, आता भाव येईल आणि मी विकेल आणि मला 500-1000 रुपये दिवसाची सुट्टी येईल. आणि ते बसलेले असताना त्याचा भाव तर आलेला नसतो, त्यांना दिसतं समोर तर माझा तर मायनस मध्ये चालू आहे, मला एवढा नुकसान होतोय. आणि जर बायकोनी, मुलीनी, बहिणीनी असं जर आवाज दिला का चला जेवायला 1 वाजला, मार्केट तर बंद नाही होत, पण मग काय होते, एक मागून आवाज आला का चला जेवायला येताना गरम गरम आहे जेवून घ्या, तेव्हा एक आवाज येतो तू तुझं जेवून घे, मी नंतर जेवीन. आणि मग तेव्हा एक बायकोचं, मुलीचं, बहिणीचं, एक आईचं एक स्वर येतो तर तुला जेवायला घातल्याशिवाय मी जेवेल का, माझ्या पोरांनी जोपर्यंत जेवलेलं नाही तोपर्यंत मी जेवेल का, आम्हाला नंतर बरं पडते वाढायला, तुम्ही पोटभर जेवले नंतर आम्ही जेवू. मग त्याच्यावर एक भांडण होतो, आणि तोपर्यंत इथे बिघडलेला आहे, माहोल पूर्ण बिघडलेला आहे, लोकांचा माहोल पूर्णपणे बिघडलेला आहे, सौदे बिघडलेले आहेत, आणि तो नुकसान बुक करावा लागतो कारण लिव्हरेज घेतलेला असतो. आता हे एक फंडा आहे जे मी नंतर ह्याच्यामध्ये सांगेल, कोणाचा प्रश्न असेल तर ते नॉर्मली असं असतं की लिव्हरेज म्हणजे काय, तर हे स्टॉक ब्रोकर आहेत ना, हे लोक काय करतात, हे लबाडी करतात दलाली मिळवण्यासाठी. तर 1000 रुपये आहेत ना, तुम्ही 10,000चं सामान घ्या आणि आजच्याच घ्या आणि आजच्याच विका, नाहीतर मग 10,000 रुपये द्या, नंतर दिले तरी चालतील, उद्या द्या, आज द्या, हे नाटकं चालायचे. आता ते सेबीने बराच आळा घालायला घेतलाय 1 ऑगस्ट पासून. माझ्यासाठी तर ते गुड न्यूज आहे की कोणी लिव्हरेज घेताना फार त्रास होईल तुम्हाला, म्हणजे थोडक्यात उधार घेताना त्रास होईल. असतील तेवढेच पैसे गुंतवा, कशाला जास्त गुंतवता. आणि मी तर म्हणतो झोप लागेल एवढेच गुंतवा सुरुवातीला, आणि तुम्हाला नंतर मी आहे ना तुमच्या बरोबर, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमचे कितीही पैसे असले तरी तुम्हाला झोप लागेल याचा चिंता तुम्ही नका करू, मी तुम्हाला त्या रस्त्यावर नेईल बरोबर, तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. तर मी हे कसं करू, आणि यासाठी मी कोणतेही चार्जेस घेणार नाही, कोणताही मला मोबदला नको. तुम्हाला जर ह्या 7 इन्कम मी चालू करून दिल्या तर माझ्यासारखा नशीबवान कोणी नाही. तर यामध्ये जे शेअर मार्केटचं जे आहे याच्यामध्ये एकदम सोपं उत्तर होतं तुमच्या प्रश्नाला. अगदी 50 रुपयापासून सुरू करा, तुम्हाला दलाली लागत नाहीये. आणि झिरोदाचे मालक जे आहेत, जे मला वाटतं बेंगॉली आहेत असं मला अंदाज आहे, त्यांनी स्वतःने सांगितलंय की तुम्ही 10-20 रुपयापासून सुरू करा. तुमचा चहाचा खर्च असेल ना तिथून सुरू करा. म्हणजे तुम्ही असा विचार करू शकता का आज मी चहा प्यायला ना त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त पैसे गेले. तुमच्या शरीरावर, मानसिकतेवर आणि अर्थावर, तिघांवर अनर्थ होऊन नका देऊ. तिन्ही गोष्टींचा अनर्थ होऊन नका देऊ. शिकताय ना, शिका, शिकण्याचा वय नसतो कोणताही.
शिकायला मी मदत करतो तुम्हाला, तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं. आता हे जे सांगितलं हे जस्ट त्यांचे काही प्रश्न मी मागच्या वेळेस माझ्या कानावर जे पडलेले ते मी क्लिअर करून घेतले, की बाबा हे प्रश्न आहेत तर ह्या प्रश्नांचं मी उत्तर देतोय. बरोबर. माझ्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही आणखी पण बरेचसे प्रश्नांना उत्तरं दिली. याच संदर्भात तुम्ही आता ते सांगताय ट्रेडिंग चालू करताना जसं आपल्याला डीमॅटचं अकाउंट चालू करावं लागतं, त्या संदर्भात एक प्रश्न आहे. प्रश्न विचारतात आपल्या जिल्हा संघाचे माजी उपाध्यक्ष विजय निकटे. मी त्यांना अनम्यूट करतोय, त्यांनाच विचारू द्या प्रश्न. ओके विजयजी प्लीज, अनम्यूट केलेलं आहे विजयजी. हॅलो, येस यू कॅन आस्क. सर आपल्याला डीमार्टचं जर का अकाउंट ओपन करायचं आहे त्याची प्रोसेस काय असेल आणि कशा पद्धतीने ओपन करता? हे बघा, आता तुम्ही ज्या अर्थी डीमॅटचं अकाउंट कसं ओपन करायचं, काय प्रोसेस आहे हे विचारताय तुम्ही, तर ह्याचा अर्थ मी हे समजतोय की डीमॅट अकाउंट काय हे समजलंय का तुम्हाला? म्हणजे मी तुमच्याशीच वैयक्तिक बोलतोय आता, तर डीमॅट अकाउंट म्हणजे आहे काय हे माहिती आहे का तुम्हाला? अगदी मराठी भाषेत मी समजवू का तुम्हाला, जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर? डीमॅट अकाउंट म्हणजे एक भाड्याने घेतलेला गाळा आहे तुमचा तो. ओके. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही भाडा देताय. कोणाला देताय? 2 कंपन्या आहेत या देशामध्ये, CDSL आणि NSCL. हे 2 कंपन्या आहेत जे अकाउंट ओपन करतात, गव्हर्नमेंटने त्यांनाच अलाउ केलेलं आहे. तर तुमच्याकडे हा गाळे जे आहेत, गाळे डीमॅट अकाउंट म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगतो, एक गाळा दिलाय तुम्हाला त्या मार्केटमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा माल उचलून ठेवू शकता. पैसे बँकेतनं ट्रान्सफर करा डीमॅट अकाउंटला पैसे आले तुमच्या, तर तुम्ही ते त्यातनं माल खरेदी करा, तुमच्या मार्केटच्या गाळ्यामध्ये ठेवा आणि ते ठेवलेला माल तुम्ही कधीही विकू शकता तुमचा भाव आल्यावर. एवढंच म्हणजे आता थोडक्यात गाळा घेतला म्हणजे भाडा आला. सरासरी डीमॅट अकाउंटचा भाडा जो आहे तो 300 ते 400 रुपये वार्षिक आहे सगळ्यांचाच सरासरी. थोडेफार चार्जेस कमी जास्त असू शकतात, ते तुमचं बघाचा व्ह्यू असेल. तर किती चार्जेस कोण घेतो हे विचारा तुम्ही, किंवा हा अभ्यासाचा भाग झाला. आता डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, साधी गोष्ट आहे. तर डीमॅट अकाउंटला पैसे आपल्याला आणावे लागतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की तुम्हाला तुमचा बँक अकाउंट लिंक करायला लागेल. त्याशी बँक अकाउंट लिंक करायला लागेल तर तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. त्याचे डॉक्युमेंट सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत कसे पोहोचू शकतात? एक चेक वरती पोहोचू शकतात. चेक मध्ये काय इन्फॉर्मेशन असते? IFSC कोड असतो, बँकेचं नाव असतो, ठीक आहे, ब्रांच असते बँकेची. हे तुम्हाला त्यांना मिळेल. कॅन्सल चेक मागतात ते. कॅन्सल चेकचा अर्थ काय? तर त्याच्यावरती तुम्ही कॅन्सल लिहा मोठ्या अक्षरात आणि त्याची कॉपी पाठवा. त्याने त्याचा दुरुपयोग नाही होत त्या चेकचा, त्या कॉपीचा. दुसरी गोष्ट अशी की त्यात कोणी अमाऊंट भरू नाही शकत, म्हणजे दुरुपयोग नाही झाला. त्याच्या व्यतिरिक्त सगळी इन्फॉर्मेशन त्यांना बँकेची मिळाली, तुमच्या खाता नंबर मिळाला. चेकवरती खाता नंबर पण असतो ना तुमचा, तुमचं नाव असतो, आता तर नाव पण आहे, IFSC कोड असतो. हे सगळं एका चेकमध्येच मिळून जातं. म्हणजे चेक लागेल त्यांना, तुमचा फोटो लागेल, आधार कार्ड लागेल, कॅपिटल इन्कम टॅक्स भरावा लागतो ना त्याच्यामध्ये वार्षिक, तर आधार कार्डला लिंक करावं लागतं. आधार कार्ड, पॅन कार्ड, हे 3-4 गोष्टी झालेत, संपलं. दुसरं काही नाही लागत. म्हणजे झिरोदा मध्ये तरी नाही लागत. नाही, मला वाटते कोणाकडेच नाही लागत. आणि ते सह्या काय करायला सांगतात, किंवा मग आता ऑनलाईन सोय झाली तर बरेचसे लोक 10 मिनिटांमध्ये तुमचा ऑनलाईन अकाउंट उघडतात. झिरोदा मला वाटते अर्धा तास लागतो झिरोदाला अकाउंट ओपन करायला, आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्ही ट्रेडिंग करू शकता. म्हणजे पासवर्ड आणि युजर ID मिळतो तुम्हाला. तर तुम्हाला कुठेही जायचं नाहीये. ते इन्स्ट्रक्शन जसे जसे देतात तसे ते फॉलो करा. पण माझं एक मत आहे, मी झिरोदा मध्ये अकाउंट उघडताना मला जी हैराणी झाली ती मी तुम्हाला सांगतो. तर ते ना आधारला लिंक करायला सांगतात, आणि आधारचा एक लॉकर असतो, डिजिटल लॉकर असतो, ज्याच्यामध्ये आधार नंबर आपला सेव्ह असतो. तर ते लॉकरशी लिंक करावं लागतं, आणि ते कोणाकोणाचं नाही, बऱ्याच जणांचा नसतो. मग काय होतं, मग ते बोलतात का आता तुमचं लिंक नाही होत ना, मग तुम्ही ती कॉपी घेऊन ब्रांच मध्ये या. तर तुमच्या जवळ ती ब्रांच आहे का झिरोदाची ते चेक करून मगच ते अटेम्प्ट करा तुम्ही. आता हे पर्टिक्युलरली झिरोदाचा बोललो ना, हे शेरखानच्या बाबतीत पण राहतं, सगळ्यांच्या बाबतीत राहतं. तुम्हाला घरपोच सोय द्यायला कोणतरी एजंट बघावं लागतं मग तुम्हाला, आणि झिरोदा त्यात बिलीव्ह नाही करत. झिरोदा जेव्हा बोलतो ना की मी झिरो ब्रोकरेज घेतो, त्याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. तो झिरो वगैरे काही नाही घेत. तो 20 रुपये फ्लॅट घेतो, 13 रुपये स्वतःचे घेतो, आणि एक्सचेंजचे काय ते चार्जेस त्यांनी सांगितलेले आहेत. झिरो ब्रोकरेज ही ऍड आहे एक प्रकारे. पण हे बरं आहे की तुम्ही किती मोठा सौदा घेतला, म्हणजे 50,000चा माल घेतला तरी 20 रुपये घेतात, हे चांगलं आहे. म्हणजे पर्सेंटेज त्याच्यावर नाहीये, पर्सेंटेजवर नाहीये. आणि त्याच्या बदल्यात त्यांनी काय केलंय, झिरोदाने स्पष्टपणे सांगितलंय, आम्ही कोणत्याही प्रकारची टिप तुम्हाला देणार नाहीत. आमचा कोणत्याही टीम नसणार आहे. आम्ही तो खर्चच नाही करणार, म्हणून आम्हाला खर्चच नाहीये. आणि आम्ही प्रोत्साहन कोणाला देऊ? आम्ही प्रोत्साहन देऊ जे डिलिव्हरी घेतात. आता 98% लोक जे आहेत ना, ते इथे जुगार खेळायला येतात.
त्यामुळे गमावतात. त्यामुळे होतं काय, ते इंट्राडे वाले असतात आणि इंट्राडे वाल्यांना एंटरटेन करणे, इंट्राडेची दलाली घेतेच. ब्रोकरेज जो आहे तो झिरोदा पण घेतोय, मुबलक प्रमाणात घेतोय, पण घेतोय. पण डिलिव्हरी जर घेतली आपण, म्हणजे घरात आणून पैसे दिले, रोकडे पैसे दिले आणि माल घेतला, तर ते झिरो ब्रोकरेज म्हणतात. ते त्याला त्याचा कॅल्क्युलेटर आहे, झिरोदा कॅल्क्युलेटर म्हणून गुगल मध्ये टाईप केलं तर तुम्हाला त्याचा कॅल्क्युलेटर दिसतो आणि तुम्ही किती रुपयाची खरेदी विक्री केली हे सगळं तुम्हाला टॅक्स वगैरे सगळं मोजून येतं. तर तुम्ही खरेदी विक्री करायच्या अगोदरच तुम्हाला मिळेल ते. आता हे पर्टिक्युलरली मी झिरोदाची ऍड नाही करत, मी वापरतोय म्हणून मी बोललो. माझं त्याशी काही संबंध नाही, मी एजंट नाहीये त्याचा. ते तुमचं भाग आहे, तुम्ही कुठून उघडू शकता. त्याच्यामध्ये काय अडकलं तर मला विचारा तुम्ही, काय प्रॉब्लेम. प्रभूजी, आपण आता बरेच प्रश्न यायला सुरुवात झाली आहेत. व्हेरी गुड. पुढील शॉर्टकट मध्ये घ्या. प्रश्न आपण जर कमी वेळेत समजून सांगितलं तर, कारण तुम्हालाही आता कारण बरं पाऊण झाले आहेत, तर आपण पुढचे प्रश्न थोडे शॉर्ट मध्ये उत्तर दिली तर आणखी जास्त प्रश्न घेता येतील. नाही, प्रॉब्लेम हा थांबवण्याचा कारण हा होता की मला असं वाटलं की ते एकदम बेसिक प्रश्न होता आणि तो सर्वांच्याच विषय होता, तो त्यांनी बोलून दाखवला. ओके, एकदम बरोबर आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये सांगितलं, समजलंही. थँक्यू. एक प्रश्न आहे, आम्ही जे 1 मिनिट, प्रसाद गांधी जे ऍडव्होकेट प्रसाद गांधी, त्यांचा प्रश्न घेण्याचा उद्देश असा की ऍडव्होकेट प्रसाद गांधी आपण बऱ्याच आपले वेबिनार जे आपले चालतात ते शेअर करत असतात त्यांच्याकडे असलेल्या सगळ्याच ग्रुप्सवर आणि आपल्याला टेक्निकली किंवा आणखी काही पण मदत करत असतात. आज नेहमी आपल्या बरोबर असतात. प्रसादजी, प्रश्न विचारा प्लीज. हॅलो हॅलो, वकील साहेब. हा, बोला. वकील साहेब, प्रश्न विचारा. हॅलो, त्यांनी हँड पण रेज केलं. ओके ओके ओके, प्रसादजी. हॅलो. हा, बोला. यू आर ऑडिबल. आपल्या नवीन जे शेअर मार्केटमध्ये जे नवीन आहेत त्यांनी सुरुवात कशी करावी आणि कोणती पुस्तके वाचावी जेणेकरून त्यांना. हॅलो. ऐकतोय बोला. जेणेकरून त्यांना सर्व गोष्टीचं माहिती पडेल आणि ते म्हणजे याच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं स्टार्ट करतील, म्हणजे ट्रेडिंग वगैरे. त्याबद्दल थोडी माहिती हवी होती, तर त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करावे. सुरुवात कशी करावी, तर ते डीमॅट अकाउंट कसं ओपन करावं हे विचारलं त्यांनी. आणि तुम्हाला त्याचा अभ्यास करण्यासाठी काय करावं, म्हणजे थोडक्यात मी कसा अभ्यास करतो ते तुम्हाला मी सांगतो. नॉर्मली युट्यूबचे भरपूर व्हिडिओ आहेत आणि मी तुम्हाला जे आता पीपीटी दिलेलं आहे त्याच्यामध्ये बेसिक टर्म्स आहेत सगळे. ROE झाला, EPS झालं किंवा मग PE झालं, त्याच्या रिलेटेड जे आहे ते मल्टिपल पण मी मला एक्झाम्पल मधनं मी समजून किती पट आपल्याला द्यावे लागतात पैसे, ज्याच्या अगेन्स्ट आपल्याला पैसे मिळतात ते समजवलेलं आहे मी माझ्या ह्याच्यात. जर तुम्ही ते थोडंसं बघितलं तर माझ्या ते समजेल तुम्हाला. आणि युट्यूब वरती त्याच्या टर्म्सच्या रिलेटेड पण हाऊ टू असं टाईप केलं ना, गुगल किंवा मग युट्यूब हे तुम्हाला उत्तर भरपूर प्रमाणात येते. इथे लोकसेवेला तत्पर आहेत लोक युट्यूबवर आणि गुगलवर. त्यामुळे त्याचं जे आहे ना, तुम्ही कुठे अडलात ना पर्टिक्युलर, म्हणजे हा जनरल प्रश्न विचारला आणि तो प्रश्न चांगला आहे तुमचा, पण आता मला ती रिक्वेस्ट या लोकांनी केली का पटापट प्रश्नांची उत्तरं द्या. तर हाऊ टू हा प्रश्न टाकून तुम्हाला जे टर्म्स मी तुम्हाला PDF पाठवेल, याचा जे माझं प्रेझेंटेशन आहे त्याचा PDF पाठवून देईल. हाऊ टू टाईप करा आणि त्याच्या पुढे टाईप करा काय पाहिजे ते. काय चुकलं ना स्पेलिंग तरी तो गुगल आपला मित्र आहे ऍक्च्युअल मध्ये, तो समजवतो बरोबर, तो समजतो का तुम्हाला हे विचारायचं आहे का, तो सांगून मोकळा करतो तुम्हाला. तर बेसिकली फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस आहे. ते अनालिसिसचा अभ्यास त्या दोन्हीमध्ये तुम्ही व्हॉट इज फंडामेंटल, व्हॉट टाका, हाऊ टाका आणि ते तुम्ही शब्द टाका, तुम्हाला त्याच्यावरती उत्तर मिळायला लागतील. हॅलो, अमोल लिखते. एक रेडमी म्हणून पण आहे का, रेडमी म्हणून कधीपासून आहे? हो, पुढचा प्रश्न आता अमोल विचारा प्लीज. हा सर, स्विंग ट्रेडेड किंवा BTST बद्दल थोडं काहीतरी सांगा. बघा, 1 ऑगस्टच्या नियमानुसार BTST जवळजवळ बंद होणार आहे. BTST म्हणजे बाय टुडे सेल टुमॉरो किंवा STBT सेल टुडे बाय टुमॉरो. हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट बंदच होणार आहे जवळजवळ तो.
आता सेबीच्या म्हणजे सेबीचे गाईडलाईन्स नवीन जे आहेत त्यानुसार ते जरा चुकीचंच होईल, म्हणजे ते होणं कठीण आहे. त्यामुळे तो विषय सोडून द्या. आणि स्विंग ट्रेडिंग तुम्ही जे म्हणालात त्याच्याबद्दल काय प्रश्न आहे तुमचा? एक मिनिट, ते परत अनम्यूट केलंय तर त्यांना मी. ओके ओके. अमोल विचारा प्लीज. हा, स्विंग ट्रेडिंग बद्दल म्हणजे त्यांना आपल्याला म्हणजे स्टॉक कसा निवडायचा किंवा कधी विकायचा, म्हणजे आपल्याला ते कसं चार्ट पॅटर्न वरून बघायला लागतो ना. बरोबर. हा. स्विंग ट्रेडिंग जी आहे, आता जरी हा थोडासा कठीण विषय म्हणजे कठीण होईल बाकीच्यांसाठी, तरी सांगतो की नॉर्मली स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला चॅनल्स ब्रेकआउट बघावे लागतात. आता हे जे मी अमोलजी तुमच्याशी बोलतोय तर मी हे पकडून चालतोय का तुम्ही ऑलरेडी स्विंग ट्रेडिंग बद्दल काम काहीतरी करताय, ज्या अर्थी ते टर्म वापरला म्हणूया. चॅनल ब्रेकआउट जे आहेत, चॅनल ब्रेकआउटवर स्विंग ट्रेडिंग होते. आणि नॉर्मली स्विंग ट्रेडिंगचा रूल काय आहे, एक हाय फॉर्म होऊन द्यायचा, एक पॅटर्न वरती हाय फॉर्म होऊन द्यायचा, लगेच त्याच्यामध्ये उडी नसते मारायची, हाय फॉर्म होऊन द्यायचा आणि सेकंड ब्रेकआउटला त्याच ब्रेकआउट सेकंड हायच्या ब्रेकआउटला आपण एंट्री केली तर स्विंग ट्रेडिंग आपोआप बरोबर होते. आणि साधारणपणे मी स्वतः 8% स्टॉप लॉस लावतो. 8% स्टॉप लॉस लावतो प्रत्येक वेळेला क्लोजिंग वर, स्विंग ट्रेडिंग मध्ये. का स्विंग ट्रेडिंग मध्ये माझ्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला जर अजून काही त्याबद्दल डिटेल मध्ये विचारायचं आहे तर तुम्ही बोलू शकता. नाही ते ठीक आहे. आलं लक्षात? जर तुम्हाला चॅनल कसे फॉर्म करायचे वगैरे ना, तर आपण एखादं मग वेगळं सेशन करू त्यासाठी. त्याबद्दल नक्की जरा एखादं सेशन घ्यावं. नाही पण त्यासाठी तेवढे लोक पण पाहिजेत, नाही तर तुम्ही इंडिव्हिज्युअली मला व्हॉट्सअप वरती कॉल वगैरे व्हिडिओ कॉल वगैरे करून आपण बसूया, तर काय प्रॉब्लेम नाही. जास्त लोक असतील त्या विषयावर टेक्निकल स्टडीवर तर तो विषय मी घेऊ शकतो, काही हरकत नाही. तो साधारणपणे 3 ते 4 तासाचा टाइम लागतो, म्हणजे लोक झोपत नाही त्याच्यामध्ये, पण ते त्याची आवड असलेली पाहिजे लोकांना. टेक्निकल स्टडी फार छान उत्पन्न मिळवण्यासाठी साधारणपणे टेक्निकल अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये माझं असं हे आहे, काय कन्क्लुजन आहे की 25 ते 100% नफा होऊ शकतो. पण थोडी कमी असते. काय म्हणता? रिस्क खूप कमी असते, नाही म्हणजे जशी इंट्राडे मध्ये. नाही कमी जास्त असं नाही. यू शुड बी कॅल्क्युलेटिव्ह. तुम्हाला शिरण्याच्या अगोदर माहिती पाहिजे तुमचे पैसे किती पैसे जाणार. हे फंडामेंटल असू दे का टेक्निकल असू दे. मी 100 रुपये टाकल्या ह्याच्यामध्ये तर मला माझे किती नुकसान होण्याची शक्यता आहे, मी नुकसानाचा अंदाज घेऊनच काम करणार कोणत्याही परिस्थितीत. बघा, अभिमन्यू नाही व्हायचा. शिरण्याचा रस्ता माहिती आहे, निघण्याचा रस्ता नाही माहिती तर शिरू नका त्याच्यामध्ये. रेडमी म्हणून आहेत, आपण अनम्यूट केलेलं आहे, नाव मला माहिती नाहीये. प्रश्न विचारू शकतात. कोणाचं आहे रेडमी? मनीष शेटे. हा बोला मनीष. हा नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं होतं की हे इन्व्हेस्टमेंट म्हणून नाहीये, जे शेअर मार्केट आहे, जे इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण शेअर मार्केटमध्ये अजिबात इन्व्हेस्टमेंट करू नये. तर शेअर मार्केट म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये एक जी सिस्टीम आहे की जे आपण जी काही अमाऊंट असते ती आपण जसं याच्यामध्ये टाकतो, आरडी मध्ये जसं आपण पैसे टाकत असतो. 1000. तुम्ही एसआयपी बोलताय? येस, एसआयपी टाईप. तर एसआयपी मध्ये इक्विटी मार्केट मध्ये जसे स्मॉल कॅप फंड असतात, मिडल कॅप फंड असतात, तर असे आपण काहीतरी डिसाईड करतो. जसं आता मार्केटमध्ये क्लायंट डेक्स म्हणून एक आहे, जी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला लावते. तर त्या टाईप मध्ये असं असतं की ते बोलतात की तुम्ही लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. आणि आताचं जे मार्केट आहे हे खूप चांगलं आहे, कारण आता तुम्हाला जे काय आपण इन्व्हेस्ट करतो त्याच्यामध्ये मार्केट पूर्ण डाऊन झालेलं असतं, म्हणजे तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. ठीक आहे. म्हणजे आपण जे पैसे लावतो त्याच्यामध्ये तुमचे पैसे कमी झालेले असतात, पण तुम्हाला युनिट जास्त मिळतात. आणि जेव्हा मार्केटमध्ये व्हॅल्यू असेल तेव्हा तुमचे युनिट्स हे जास्त वाढलेले असतात. तर त्या टाईप मध्ये शेअर मार्केटमध्ये असं काही असतं का? कारण जसं आता असं आहे की आम्हाला सांगितलेलं असतं, जसं आता आम्ही आताच नव्यानेच त्याच्यामध्ये एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जी काही 4-5 हजाराची मंथलीवर. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं असतं की तुम्ही लॉंग टर्म मध्ये 1 वर्षापर्यंत, 2 वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत, जेवढ्या वर्षापर्यंत तुमचे आहेत
मार्केट खाली आहे तेवढं तुम्हाला. अच्छा, तुमचा आवाज जरा ब्रेक झालाय, पण मी तुम्हाला साधारणपणे सांगतोय. म्हणजे तुम्ही म्हणताय लॉंग टर्म मध्ये एसआयपी चांगला आहे का, हाच प्रश्न आहे का तुमचा? येस ठीक आहे, येस राईट राईट. त्याचं उत्तर देतो मी. साधारणपणे कोणत्या फंड मध्ये तुम्ही पैसे टाकता हे फार महत्वाचं आहे. तर तुम्ही कॅप फंड, लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, हे जे नाव जे तुम्ही सांगताय त्यामध्ये काय होतं की फंड जे आहेत ते नॉर्मली हे फंड पहिल्यापासून क्रिएटेड आहेत. बघा मी परत सांगतोय तुम्हाला, तुमचं क्लॅरिफिकेशन असं ते ऑलरेडी क्रिएटेड आहेत. तुम्हाला जर मिड कॅप फंड बघायचे असतील तर ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, हे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, त्याचे युनिट आहेत. तुम्हाला पाहिजेत तसे तुम्ही विकत घेऊ शकता. मी स्वतः ETF मध्ये पैसे टाकलेले. कधी टाकले सांगतो. मोतीलाल ओसवालचा M50 हा एक ETF आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे, आणि तो एक्सचेंजशी लिंक्ड आहे. लिंकचा अर्थ काय, यात कोणाला काही काम नाही करायचं आहे, कोणी येऊन विकणार नाही. निफ्टी वाढला तर हा वाढेल, निफ्टी पडला तर हा पडेल. कधी घेतला मी, जेव्हा PE मल्टिपल 18 वर आला तेव्हा मी 85 रुपयाला त्याचा युनिट घेतला आणि आता 106 रुपयाला तो विकून टाकला. कारण त्याचा PE जो आहे, मार्केटचा PE जो आहे तो 28च्या जवळ आला. मी बोललो बस झालं, 2 महिन्यामध्ये मला 85 रुपयाचे 106 रुपये मिळाले. आय एम हॅपी विथ दॅट. म्हणजे तुम्हाला जे SIP जे करायचं आहे ते तुम्ही स्वतः करा ना, करायचं आहे तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये का जाता? कारण काय सांगतो मी तुम्हाला, तुम्ही पॅरासाइट्सचा अर्थ लक्षात येतोय. कारण नसताना आपल्या रक्तावर दुसऱ्यांना अवलंबून नका करू. म्हणजे काय होतं, कोणीतरी येतो टायवाला आणि तो समजवतो तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला माहिती आहे का लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा अर्थ? मी तुम्हाला सांगतो, निफ्टीचा चार्ट घेऊन किंवा एक बॅलन्स शीट घेऊन दाखवतो का तुमचे पैसे निफ्टीच्या कोणत्याही फंड मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला सेफ होतात ते. हॅलो, हा येतोय माझा आवाज? हॅलो, हा बोला बोला, येतं येतं सर. आवाज आला नाही. बर, आता ते ऍक्च्युली मला परत बोलता नाही येणार, कारण काय प्रश्न उत्तर चालू आहेत ना. तर ओके सांगतो, मधला काही लक्षात नसेल आला ना तरी कव्हर अप करतो. ठीक आहे, ओके. तर तुम्ही स्वतःची SIP स्वतः करा, दुसऱ्या कोणत्या कंपनीमध्ये टाकू नका. हे बघा, मिड कॅप फंड आहे, ETF मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही कधीही घेऊन कधी, तुम्हाला काय होतं, तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाकले ना का ते लिहून घेतात 5 वर्षापर्यंत तुम्ही काढू नाही शकत, 3 वर्षापर्यंत काढू नाही शकत. ओपन एंडेड आहे, क्लोज एंडेड आहे, काय दुनियाभरचे क्लॉज टाकतात ते. नंतर ओपन करताना चार्जेस नाही, पण तुम्ही जेव्हा बंद कराल, रॅपअप कराल तेव्हा चार्जेस लागतील. हे सगळं तोच फंड त्याच ह्याच्यात तुम्ही, मी M50 मध्ये पैसे टाकले, तो ओपन एंडेड, कधी शिरू शकता त्याच्यामध्ये, कधी निघू शकता. नाही कळत ना, जेव्हा मलाही कळत नाही मार्केट वर जाणार आहे का खाली जाणार आहे, आणि मला माझ्या फायनान्शियल स्टडीच्या हिशोबाने दिसतंय का 18चा मल्टिपल मिळतोय मला, तर टाकून कुठे टाकल्यात मी? एका कंपनीमध्ये टाकल्यात का? 50 कंपन्यांमध्ये एकाच वेळेला 85 रुपये टाकले. ज्या अर्थी मी 85 रुपये टाकले त्यावेळेस ते 50 कंपन्यांमध्ये गेले. मग माझ्या डोक्याला शीण नाही ना. मला माहिती आहे 50 मोठ्या कंपन्या कोणत्या आहेत देशातल्या, आणि त्याचा फंड काय आहे, निफ्टी आहे. मग M50 मध्ये पैसे टाकले म्हणजे निफ्टी मध्येच पैसे टाकले. आणि युनिट्स मध्ये 85 रुपयाचं युनिट आहे, तुम्ही 5000 मध्ये किती युनिट आणणार हे कोणाला सांगायची गरज थोडीच आहे. का 100 रुपयाला जास्त युनिट आणणार का 85? बरोबर, 85 रुपयालाच जास्त युनिट आहे. बरोबर, सेफ झालेत तुम्ही, मग तुम्ही स्वतः करा ना. आणि ज्या महिन्यात तुम्हाला ही सोय मिळते ना, का नका बरोबर. बरं, लॉंग टर्म म्हणजे मला एक सांगतो, हॅलो, हा बोला मागचा कोणाचा तरी आवाज. एक मिनिट, हॅलो मनीषजी, मी आवाज हॅलो. हा चालेल. तुम्ही उत्तर फक्त ऐका प्लीज, कारण तुमच्याकडून डिस्टर्ब होतं थोडंसं वाटतंय. ओके, बोला ना. तर एक मिनिट, माझा विषय असा होता, निफ्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय? नाही, निफ्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय मी. तर निफ्टी कधी सेफ होते ते सांगतो मी तुम्हाला. तब्बल 8 वर्षानंतर तुमचे पैसे 100% लॉस मध्ये जाणार नाहीत. तुम्ही 8 वर्षानंतर ती व्हॅल्यू जी काय असेल ती तुमचे पैसे घेऊन नाही जाणार. हे निफ्टीचा आतापर्यंत हिस्ट्री आहे. तर 8 वर्षानंतर तुम्ही 100% सेफ होता, कारण तो 18 आणि 28चा मल्टिपलचा खेळणं कंटिन्युअस चालू असतो मार्केटमध्ये, आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला 8 वर्ष लागतात. तुम्ही निफ्टीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, SIP केली,
तर तुम्ही हे समजून चाला का 8 वर्षाच्या अगोदर तुम्हाला त्यातनं निघायचं नाहीये, कारण तुम्हाला त्यातलं काहीच समजत नाहीये. सर पुढे घेऊ प्रश्न. हॅलो मनीषजी. हा नाही, मी त्यांना म्यूट केलंय त्यामुळे ते नाही करणार नाही. पुढचा प्रश्न घेऊ का मी? हो, माझ्याकडनं हरकत नाही, मी सांगत. सुहास दामोदरे सर, सुहास दामोदरे यांचा एक प्रश्न आहे. सुहास दामोदरे आपल्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आहेत या वेबिनारच्या. ओके, प्रश्न विचारा प्लीज. हॅलो सुहास भाऊ. सुहास दामोदरांना मी अनम्यूट केलंय पण ते आउट ऑफ वेबिनार आहेत. पुन्हा जॉईन झाल्यानंतर बघूया. पुढचा प्रश्न घेऊया. तेजस शहाणे आहेत. तेजस, त्यांनी प्रश्न विचारला असेल तर तुम्ही विचारू शकता ना. मी आता त्यांना करण्यापेक्षा, कारण प्रश्न बरेच आहेत. तेजसजींचा प्रश्न असा होता, ऍक्च्युली स्टॉक मार्केट माझ्यासाठी नवीन आहे. सो माझ्या सारखे मार्केटमध्ये नवीन लोक असतील त्यांनी सुरुवात कशी करायची, जे आपण मगाशी प्रश्न तो मीच घेतला होता. दुसरा एक प्रश्न आहे त्यानंच अनुषंगाने प्रशांत संसारे आहे यांचा आहे. कन्सिडरिंग द प्रेझेंट सिच्युएशन ऑफ COVID-19, इज इट राईट टाइम फॉर लॉंग टर्म? बघा, राईट टाइम निवडण्याचा जो पराक्रम आपल्याला करावा लागतो तो पराक्रम कसा बघावा हे मी तुम्हाला वेबिनार मध्ये सांगितलं. का 18च्या मल्टिपलवर आलात तर तुम्ही बोला. आता 29च्या मल्टिपलवर कसं तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा करता का मी हो बोलेल त्या गोष्टीला? नाही, ते लॉंग टर्म साठी म्हणतात, विचारतात. नाही, लॉंग टर्म शॉर्ट टर्म असं बघा. एक मला सांगतो बघा, काही लोक इथे आहेत माझ्यासारखे पण आहेत आणि इथे प्रेक्षकांमध्ये म्हणजे माझ्या ऐकणाऱ्यांमध्ये पण आहेत का ते लॉंग टर्म मध्ये नुकसान खाऊन बसलेले आहेत. शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म शॉर्ट टर्म असा काही नसते. म्हणजे थोडक्यात ते काय विचारतात माहितीये का, मी कपड्याचा बिझनेस करतोय, मी लॉंग टर्म करू का शॉर्ट टर्म? अरे बाबा, बाजार बघ. म्हणजे माझं म्हणणं काय, बाजार बघ, फॅशनची ट्रेंड बघ कोणती आहे, आउट ऑफ फॅशन जाऊ नको. माल जर स्टॉक मध्ये उरला, जुना माल उरला, म्हणजे असा तुमच्याकडे तुम्ही विकताय, माल घेताय आणि विकताय, आणि विकताना तो विकला जात नाही, तर वर्षाअखेर त्याचा सेल लावा आणि डिस्काउंट मध्ये विकून मोकळे व्हा. पैसे मोकळे करा तुमचे, अडकून नका राहू त्यामध्ये. एक चूक केली, एकदा चूक करा, दुसऱ्यांदा कशाला चूक करता ती, संपली गोष्ट. शेट्टे साहेब. बोला साहेब. आपला डीमॅट अकाउंट खोलल्यानंतर जसं आपण बँकेमध्ये 2 वर्ष वापरलं नाही तर तो अकाउंट फ्रीज होतो, तर डीमॅटच्या अकाउंट मध्ये तसं तुम्ही ट्रेडिंग 2 वर्ष जर केलं नाही तर तसं काय आहे का? तुम्ही भाडा देत राहा, गाळा ओपन राहील तुमच्यासाठी. भाडा द्यायला तुमच्या डीमॅट अकाउंटला समजा शेअरच नसले, शेअर पैसे मागतील ना ते तुमच्याकडे. डीमॅट अकाउंटला पैसे असतील किंवा शेअर असतील, काहीतरी असेल, दोन्ही नसेल ना तर फ्रीज होतो तो. अच्छा, म्हणजे त्याची नाही, मला काय म्हणायचं आहे का 2 वर्षात काहीच नाही केलं तर त्याला काय असं बँकेसारखं हे नाही ना? काही नाही. अहो, त्यांना भाडा मिळण्याशी मतलब आहे, ते सुखी आहेत त्यामध्ये. त्यांचे 400 रुपयाचे धनी आहेत. तर आता तुमच्या या सिच्युएशनला तुमचा पीचा जो रेशो आहे तो आता सेफ नाही आहे आताच्या मार्केटला, तर मग SIP करण्यामध्ये मिनिंग आहे का नाही आताच्या तारखेला? नाहीच उत्तर आहे ना. नाही. अच्छा, ठीक. ओके. बघा, जे तुम्ही स्वतःहून बोललात का 28च्या पुढे तो 28लाच महाग होतो, 29.55ला तो हो कसा होईल माझ्याकडनं, जे नाही आहे ते हो कसं होईल? नाहीच होतो. थांबा, वाट बघा, आहे चान्स आहे. काय माहितीये का, महाग झाला ना एक म्हणजे तुम्हाला एक विशेष वाटेल. मी तुम्हाला म्हणजे हे आउट ऑफ कंटेक्स्ट मध्ये जाऊन सांगतो तुम्हाला. 9/11 होण्याच्या अगोदर आम्हाला माहिती होतं काहीतरी होणार आहे. अमेरिकेत 9/11 झालं ना, त्याच्या अगोदर चार्टवर दिसायला लागलेला काहीतरी होणार आहे. दिल्लीमध्ये 1 हफ्ता कोणतीही न्यूज नाही आणि मार्केट पडतोय आणि पी मध्ये काही नाही गडबड, कुठेही गडबड नाही. आम्हाला संशय येतो काहीतरी गडबड आहे, काहीतरी होणार आहे, म्हणून पोझिशन आपण डायरेक्शन बदलून ठेवतो सगळे. ते एक प्रकार आहे ट्रेडिंग करायचं. म्हणजे आम्ही आता सराईत झालोय त्यामुळे अंदाज येतो का काहीतरी. आणि साधारणपणे शुक्रवारी मार्केट बंद झालं आणि शनिवारी सकाळी 7 वाजता एक न्यूज आली का RDX पकडला दिल्लीमध्ये, एक हॉटेलमध्ये 7 जणांना पकडलं, 2 किलो RDX पकडलं. सोमवारी ग्रीन मार्केट. आता असं का होतं ते सांगतो मी तुम्हाला. बघा, पैसे वसूल करायचे असतात. पैसे वसूल करायला मोठे लोकांना मारतात म्हणजे काय, मार्केट शॉर्ट करून ठेवतात आणि मग एक इव्हेंट होतो. मला एक सांगा, मार्केटमध्ये शॉर्ट्स तयार व्हायला लागले
मार्केटमध्ये शॉर्ट्स तयार व्हायला लागले याचा अर्थ तो कन्सेप्ट पूर्ण वेगळा आहे. आधी माल विकणं आणि नंतर परचेस करणं हे शक्य आहे मार्केटमध्ये. आता तुमच्याकडे असल्यावर तुम्ही विकाल आणि नफा कमवाल ही सिस्टम जुनी झाली. शेअर मार्केटमध्ये ही सोय आहे तर पहिले तुमच्याकडे पैसे असतील ना तुम्ही पहिले विका. तुम्हाला असं वाटते तर 29चा मल्टिपल आहे निफ्टीचा, निफ्टी महाग आहे, निफ्टी विकून मोकळे व्हा, पैसे भरा, ते मागतील तेवढे पैसे द्या तुम्ही. मार्केट जे पैसे मागतो तो 10 लाखाचा माल घ्यायचा असेल तर 2 लाखच मागतो. तुम्ही माल तुमचा अभ्यास पूर्ण करा आणि माल पहिले विका आणि नंतर घ्या, स्वस्त झाल्यावर घ्या, तो डिफरन्स तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा होणार. तर पहिले मार्केट शॉर्ट करतात हे लोक, हे न्यूजला आणण्याच्या अगोदर शॉर्ट करतात. म्हणून मी तुम्हाला बोललो का न्यूज बघू नका, कारण ते पण विकत घेतलेले लोक आहेत सगळे. ते काय करतात, एक न्यूज बनवतात. आता तुम्हाला आश्चर्य होईल की माझ्या एका मित्राने, पुण्याच्या एका मित्राने फार बोमा मारून सांगितलेला की 2020 साली मार्केट कोसळणार. कसं कोसळणार आहे माहित नसतं, पण हा कोसळणार, मोठा उलाढाल होणार आणि धरपडणार, काहीतरी एक होणार. अहो कोविडचा जो प्रोपोगंडा झाला तो क्रिएटेड आहे ना. चायनाचे बरेच कंपन्या त्यामुळे फायदा होतोय. मास्कच्या कंपन्या, सॅनिटायझरच्या कंपन्या, यांना चायनीज ब्रँड जो आहे, व्हिटॅमिन सी चा जो फॉर्म्युला आहे तो चायना सर्वात जास्त बनवतो जगामध्ये. आज तुम्ही जर अंदाज असेल तुम्हाला तर फार्मसीच्या कोणत्या मेडिकलच्या, हॅलो आवाज म्यूट करता का, आवाज म्यूट करता. व्हिटॅमिन सी च्या गोळ्या जे 25 रुपयाला मिळत होते आज 70 रुपयाला गोळीचा पाकिट मिळतोय. जर तुम्हाला अंदाज आला तर ते कंपन्यांनी महाग नाही केलेला, चायनावरनं जो केमिकल येत होता तो महाग झालाय. अर्थातच कोणाला कोणाला ह्याचा फायदा होतोय. तो फायदा कोणाला होतोय, कसा होतोय, मी मार्केट पडल्यानंतर माझा मॅक्सिमम पैसा फार्मा कंपनीत होता, मॅक्सिमम पैसा फार्मा कंपनीत होता. मला माहिती होतं कोणी ना कोणी हॉस्पिटलवाले, औषधांवाले वरती जाणार. हे कसं झालं, दारूची कंपनी दिवाळीत खरेदी करायची असते, त्याच प्रकारे झालं. आता तुम्ही मला विचारलं तर इंद्र मेडिको म्हणून हॉस्पिटलची चेन आहे, त्याचे शेअर्स मी भरपूर प्रमाणात घेतलेले आहेत आणि ते 2 दिवसामध्ये 15% वरती गेलेत माझे. हे आता कोणी महाशयांनी विचारला स्विंग ट्रेडिंग, तर मी स्विंग ट्रेडिंग केलेली आहे, पण ते फायनान्शियल अभ्यास करून त्याचा डिव्हिडंड यील्ड पण चांगला आहे, 3% डिव्हिडंड यील्ड आहे. तर मी हे पोझिशन तुम्हाला सांगतो, माझी पोझिशन इंद्र मेडिको म्हणून कंपनी आहे, त्याच्यामध्ये 15% वाढलेले आहेत पैसे माझे 2 दिवसामध्ये. तर हे कसं अपॉर्च्युनिटी बघायची असते आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. केतन दलाल म्हणून पण आहे आणि अजून कोण केतन दलाल. केतन दलाल कोण? ओके, केतनजी विचारा, अनम्यूट केलंय तुम्हाला, प्लीज. नमस्कार सर. नमस्कार. येस, माझा क्वेश्चन असा होता, ओपन इंटरेस्ट कॅल्क्युलेशन असते. आवाज थोडा कमी येतोय केतनजी, थोडं. ठीक आहे, ऐकू येते. हॅलो, ओपन इंटरेस्ट कॅल्क्युलेशन असते ते बेनिफिशियल कसं राहते वीकली एक्सपायरीचं आपण ट्रेडिंग करण्यासाठी. बेसिकली मी ट्रेड करतोय वीकली एक्सपायरी निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये, म्हणजे ऑप्शन ट्रेड करतायत तुम्ही? ऑप्शन ट्रेड करताय का फ्युचर? येस, ऑप्शन्स मध्ये. ओके ओके. बेनिफिशियल कसं राहील ते त्याचा इंडिकेटरचा अभ्यास करण्यासाठी? ओके, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझा हा सल्ला राहील की न्यूक्लिअर बॉम्बशी खेळू नका. ओके. मी मागच्या वेळेस पण मला वाटते ग्रुपवरती हे बोललेलो, हे तुम्हालाच बोललो असेल तर माहित नाही मला, पण मी बोललेलो की न्यूक्लिअर बॉम्ब आहे तो. का न्यूक्लिअर बॉम्ब आहे ते सांगतो. त्याचा स्टॉप लॉस पण 25-30% असेल तर तुमचं जे काय म्हणतो आपण प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्याला भयंकर धोका आहे. डोंट गो इन दॅट. निफ्टी, बँक निफ्टी काम करायला इंट्राडे काम करावा लागतो. नॉर्मली ऑप्शन्स मध्ये काम करायचं म्हणजे इंट्राडे काम करायचं, म्हणजे डोक्याचा संताप, त्याचा पारा जो आहे तो शिगेला पोचलेला असतो. मानसिकता खराब होणार, शारीरिक असर होणार, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड खराब होतो आणि त्याचं तुम्ही बघाल तर ते एका दिवसालाच अर्धे होतात आणि दुसऱ्याच दिवशी डबल झालेले असतात. हो बरोबर आहे. अहो तो जुगार आहे हो. आणि का होतो ते सांगतो मी. बेसिकली हे समजा तुम्ही की निफ्टी स्वतः 50 शेअर्सचा ऍव्हरेज आहे, म्हणजे तोच मुळात ग्राफ क्रिएट करताना टेक्निकल लेवलवर बघाल तुम्ही, इंट्राडे बघाल तर त्यात फंडामेंटल तर नाही बघणार, त्यात निफ्टीचा काय बघणार तुम्ही आणि बँक निफ्टीचा काय, त्याचा काय फंडामेंटल्स नाहीयेत त्याचे, ते ऍव्हरेज आहे सगळ्याचं, ते अर्क आहे सगळ्याचं. आणि त्याचा ग्राफ वरती तुम्ही बघाल ना तर तो नॉईज क्रिएट करेल, तुमचे टेक्निकल पॅरामीटर्स कधीच मॅच होणार नाही. नॉर्मली माझा अभ्यास असा आहे की टेक्निकल पॅरामीटर्स मध्ये तो अर्धा टक्का फेल होतो. हा माझा 15 वर्षाचा अनुभव आहे. अर्धा टक्का फेल होतो म्हणजे असं की तुमचा स्टॉप लॉस मध्ये अर्धा टक्का तर तुम्ही असेच सोडून द्या त्याचा, म्हणजे तुमचा जर स्टॉप लॉस जो येतोय तो 20 रुपयावर येतोय
तर तिथून अर्धा टक्का खाली करा आणि मग त्याच्या खाली स्टॉप लॉस उभा करा, तर एखाद वेळेस चान्स आहे तर तुम्ही उडणार नाही त्याच्यामध्ये. नाही तर नॉर्मली तुम्हाला उडवलेला असतो, सगळ्यांना माहिती असतं का काय काय रेंज आहे काय नाही, सगळेच ग्राफ लावून बसलेले असतात त्याच्यामध्ये. एक बेसिकली ऍड करतो त्यामध्ये मी एक ऑप्शन सेल करणे एक स्ट्रॅटेजी असते. हा काय मार्जिन असते त्याचं मार्जिन नाही, मार्जिन तर मी सांगतो. ऍक्सिस सिक्युरिटीज मध्ये माझा अकाउंट आहे. ओके. तर त्यामध्ये कव्हर ऑर्डर फॅसिलिटी देतात ते. त्यामध्ये मार्जिन तुम्ही एक पे करून म्हणजे एक ऑप्शन सेल करायला 70-80,000 एक कॉलला मार्जिन लागतो. बरोबर. तर तुम्ही 7 ते 8,000 मध्ये तुम्ही ते करू शकता, पण तुमची पोझिशन ही इंट्राडे मध्येच कापायला लागते. बेसिकली आपण ते प्रीमियम जेवढी आपली कमाई असते ती प्रीमियमच राहते. म्हणजे एक नॉर्मली आपण करणार नाही, वीकली एक्सपायरीच्या दिवशी कधीच करायला जाऊ नका, कारण प्रीमियम 0च्या जवळ आलेला असतो नॉर्मली. आता हे मी उरलेल्या 30 लोकांकरता 29 लोकांकरता हे बोरिंग होईल, पण मी शॉर्ट मध्ये सांगतोय. बघा, कोणतेही ऑसिलेटर्स इव्हन प्राइस आणि व्हॉल्यूम जे बेसिक्स आहेत कोणत्याही ऑसिलेटर्सचे तेही फेल होतात. जिथे प्राइस आणि व्हॉल्यूम फेल होतात तिथे तुम्ही आम्ही काय आहेत आणि ऑसिलेटर्स काय आहेत. ठीक आहे. तर माझा सल्ला नॉर्मली हा असतो की ऑप्शन कशासाठी येतेही सांगतो. ऑप्शन तुम्ही इन्शुरन्स म्हणून वापरू शकता. तुमचा जर पोर्टफोलिओ 1 लाखाचा आहे तर 2,000चा प्रीमियम देऊन अगदी 2% म्हणजे माझा टोटल उद्देश आहे तर पोर्टफोलिओच्या 2%चा जर प्रीमियम देऊन तुम्ही पी कोणता घेऊ शकता, पुट जर कोणता घेऊ शकता तर घेऊन ठेवा. तो फुकट गेला तर चालेल, तुमचं थोडंसं सेफ्टी राहतं. ह्याच्या व्यतिरिक्त ऑप्शन्सना यूज नका करू. करायचं असेल तर त्याचा एक वेगळा डेटा येतो, फार मोठा डेटा लागतो, त्याचा खर्च मोठा आहे. तुम्ही टोटली सांगताय की ऑप्शन मध्ये कॉलला शॉर्ट करणं पुटला शॉर्ट करणं हे बोलताय तुम्ही मला. यस बरोबर हेच बोलतो. हा तर हे जे बोलताय ना तुम्ही, ह्याचं मार्जिन हाय मार्जिन आहे. 99 किंवा 95% लोकांना त्याचा फायदा होतो. मी नाही बोलत, पण 5% जेव्हा जातो ना तेव्हा आयुष्यातून उठून देतो तो. जेवढं प्रीमियम आपण पे केलेलं तेवढं तर पूर्ण नाही नुसतं नाही, ते तर जाणारच, पण ते मार्जिन त्याच्यामध्ये मार्जिन्स वगैरे मागायला सुरुवात करतात. तुम्ही करायला इंट्राडे मध्ये करताय, त्या समोरचे लोक जे आहेत ते करतायत, त्यामुळे तुमचं इंट्राडे मध्ये करा. इंट्राडे शक्यतो करायला जाऊ नका, तब्येतीला हानिकारक येते तुमच्या. माझी विनंती आहे तुम्हाला. केअर करीन नक्की. थँक्यू सर. सर एक मी अजून एक क्वेश्चन ऍड करू शकतो जर होस्टची परमिशन असेल तर? नाही, का म्हणतोय आपण सरांचा नंबर आपण तुम्हाला देतोय की आता जनरली 2 तास 10 मिनिटं झाले आहेत आणि आपले काही लोकांना आणखी प्रश्न विचारायचे होते. हे सगळे 4 तुम्हाला सगळ्यांना पाठवून देतोय आणि आजचा दिवसाचं आपण सेशन संपवावं असं मला वाटतं, कारण बराच वेळ झालाय. बोलायचं सगळ्यांना विचारायचं भरपूर जणांना आहे. मी सगळे थँक्यू प्रभू सर. थँक्यू सर. सगळे प्रश्न थँक्यू. काय मला सेवेचा मौका मिळाला तुमचा, बाकी काय आनंद झाला. त्याच्याबद्दल बोलायचंच आहे. आपल्या जिल्हा संघाच्या उपस्थित प्रतिनिधी अमितजी बरोबर का संभवायचं का अमितजी? हो 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 हो. त्या उपस्थित प्रतिनिधी प्राजक्ताताई शेटे आपल्या आजच्या दिवसाचा समारोप करतायत. प्लीज प्राजक्ताताई प्लीज. हॅलो, आवाज येतो? हा बोला बोला. हो येतो. पहिलाच भाऊ आवाज येतो ना? हा मॅडम येतोय. ओके. पहिले मी नमस्कार करते सगळ्यांना. नमस्कार. ठाणे पालघर जिल्हा वैश्य समाज संघाचे अध्यक्ष माननीय प्रकाश भाऊ तांबोळी, तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी व उपस्थित सर्व समाज बंधू भगिनींना मी प्रथम नमस्कार करते. ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज संघ व व्यवसाय मार्गदर्शन समितीच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवसाय मोटिवेशन वेबिनार चर्चासत्र 2020 चे 12वे स्पेशल पुष्प शेअर्स मार्केटिंग वर आज पूर्ण झाले. शेअर्स मार्केटिंग मधील बेसिक नॉलेज पासून ऍडव्हान्स नॉलेजची छान सविस्तर माहिती मिळाली. आपले समाज बांधव सन्माननीय श्री प्रबोध विनायक शेटे साहेब यांनी चर्चासत्रातून दिली आहे. या माहितीचा उपयोग समाज बांधवांना नक्कीच होणार आहे. सर्वांनी आज भरपूर छान प्रतिसाद दिला व सहकार्यही छान केले आहे व करावे. आजच्या शेअर्स मार्केटिंग वेबिनारचे वक्ते सन्माननीय श्री प्रबोध विनायक शेटे सरांचे जिल्हा संघातर्फे मी धन्यवाद देते व आभार मानते. तसेच माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद. आपण आज सुरुवात केली आपल्या वेबिनारची, त्यावेळेला बऱ्याच लोकांचे विषय चालू होता आणि सगळ्यांनी आठवण करून दिली होती की आज मैत्री दिवस आहे. मला प्रबोधजींच्या बाबतीत सांगायचं होतं म्हणून फक्त मी 1 मिनिटं घेतलं, कारण ऍक्च्युली मॅडमनी बोलल्यानंतर बोलायला नव्हतं पाहिजे, पण 1 मिनिटं घेतो.
की एक बरेचसे चांगले चांगले कोट अख्ख्या दिवसात आज आलेले आहेत. त्यापैकी एक चांगला कोट होता जो प्रबोधजींना सूट होतोय, अरे बापरे. म्हणून मी तो वाचून दाखवत आहे. जब दोस्त प्रगति करे तो गर्व से कहना कि वो मेरा दोस्त है, और जब वो मुश्किल में हो तो गर्व से कहना कि मैं उसका दोस्त हूँ. आज त्या पद्धतीनेच प्रबोधजी वागले आहेत आणि प्रबोधजी मला नक्कीच तुमचा गर्व आहे आपल्या समाज बांधव म्हणून आणि एक मित्र म्हणून. कारण तुमचे मित्र आज बरेचसे आज वेबिनारवर होते तुम्हाला ऐकायला, म्हणून मी हा एक कोट ऐकून दाखवला. धन्यवाद पुन्हा एकदा मॅडमने आपले धन्यवाद आभार मानलेच आहेत. पुन्हा एकदा शेवटचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. आपण माझं पूर्णपणे कर्तव्य होतं, ही सेवा होती माझी जी मला करायची इच्छा होती आणि तुम्ही प्लॅटफॉर्म दिला मला फार बरं वाटलं. आपला प्लॅटफॉर्म आहे, जिल्हा संघाचा प्लॅटफॉर्म आहे, व्यवसाय मार्गदर्शन समितीचा प्लॅटफॉर्म आहे. आणि एक सांगू इच्छितो की मी 7 प्रकारचे इन्कमचे सांगितले. त्या कुठल्याही गोष्टीमध्ये कसंही कितीही गरीब व्यक्ती असून दे आणि तो जर बोलला की मला यात मी गरीब असून पण मी कसा इन्व्हेस्टमेंट करू शकतो, तर मी कोणत्याही प्रकारे साथी इन्कम चालू करण्यामध्ये त्यांना मदत करू शकतो. तुमचा ऍड्रेस आणि तुमचा नंबर आपण वेबिनारच्या ग्रुपवर पण सगळं टाकतोय आणि आता मी सर्वांना ज्यांनी मागितलंय त्यांना मी पर्सनली पण देतोय. आणि आता संपवतोय. अमितजी हो चला थँक्यू. अमितजी तुमचं पण धन्यवाद. चला ओके.